चला आपण कालचा सेशन बघितला बरोबर, पार्ट पहिला PYQ सहित, ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला जो पार्ट सेकंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा तसेच काही महत्वाचे टॉपिक बघायचे जे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात, ठीक आहे. हा दिसतोय ना मी व्यवस्थित, ठीक आहे चालेल. बघा आज आपल्याला काय काय बघायचंय तर बघा धारणा, ठीक आहे. धारणा, विस्मरण, स्मरण, प्रेरणा, संरक्षण यंत्रणा आणि अध्ययन संक्रमण आणि अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती आणि त्याच्यावरती आलेले PYQ, ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्यायचंय, शेवटपर्यंत थांबायचं, कोणीही झोपायचं नाही. आपला म्हणजे कालच्यापेक्षा छोटा सेशन असेल, जास्त काय मोठा नसेल. काल खूप मोठा झाला आपला, 3 तासांचा झाला, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जो पहिली धारणा आहे, धारणा आपली बघा झालेली सगळ्यांची धारणा अशी झाली की आम्ही सगळेजण TET परीक्षा पास होणार आहेत, बरोबर ना. आहे का सगळ्यांची धारणा, आहे की नाही? सगळ्यांची धारणा आहे की नाही? तर सगळ्यांची धारणा आहे की आम्ही सगळेजण TET परीक्षा पास होणार आहे, कारण आपण खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, बरोबर. आता बघा धारणा म्हणजे किंवा त्याला साठवण म्हणायचं, रिटेन्शन म्हणायचं. धारणा म्हणजे काय साठवण किंवा रिटेन्शन, ओके. स्मरणाचा हा दुसरा घटक आहे, ठीक आहे. स्मरणाचा काय हा दुसरा घटक आहे. पहिला घटक ग्रहण, बरोबर, ग्रहण. आता बघा स्मरणाचा हा दुसरा घटक म्हणजे धारणा. एखादी वस्तू दिसते ही झाली संवेदना, ज्यावेळी तिला अर्थ लावला जातो त्यावेळेस त्याचा अवबोध होतो, बरोबर. अवबोधापैकी काही आपल्या मनावर ठसे या ठिकाणी काय होतात, उमटवले जातात, उमटवतात. हे ठसे उमटवण्याची क्रिया म्हणजे काय स्मरण प्रक्रियेतला पहिला घटक ग्रहण किंवा संस्करण असतो. ग्रहण किंवा संस्करण असतो पहिला घटक. आणि त्याच्यानंतर या अनुभव ठशांचे जतन करणं, ठसे जतन करणं किंवा ठसे सांभाळणं किंवा साठवून ठेवणं म्हणजेच काय असते, धारणा असते. काय असते, धारणा असते, ओके. याला काय म्हणायचं, धारणा म्हणायचं, ठीक आहे. त्यानंतर बघा आता मनाच्या 3 अवस्था असतात धारणा यासाठी मनाच्या 3 अवस्था असतात, लक्षात ठेवायचं. पहिली अवस्था असते बोधावस्था, दुसरी असते उपबोधावस्था, तिसरी असते अबोधावस्था. अशा 3 अवस्था मनाच्या असतात धारणेमध्ये. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण काहीतरी साठवून ठेवतो ना, तर त्यासाठी या 3 अवस्था असतात. याच्यामध्ये पहिली अवस्था असते बोधावस्था. या अवस्थेमध्ये आपल्याला जे काही आपण आपल्या मेमरीमध्ये साठवून ठेवलं ते लगेच आठवतं, त्याला काय म्हणायचं, बोधावस्था. दुसरी असते उपबोधावस्था, म्हणजे एखादी गोष्ट आठवण्यासाठी आपल्याला थोडासा प्रयत्न करावा लागतो, म्हणजे लगेच ते आठवत नाही, थोडासा प्रयत्न करावा लागेल, ती झाली उपबोध अवस्था. आणि अबोध अवस्था म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले आठवण्याचा तर ती गोष्ट तुम्हाला आठवणार नाही, ती झाली तुमची अबोध अवस्था. लक्षात ठेवायचं, बोधावस्था, उपबोधावस्था आणि अबोधावस्था. नंतर बघा पुढे आहे धारणेवरती परिणाम करणारे घटक. याच्यामध्ये चेतकाची तीव्रता असते, म्हणजे चेतक म्हणजे काय, उद्दीपक कसा आहे, किती तीव्र स्वरूपामध्ये आहे. तीव्र जर असेल त्या ठिकाणी तुमची धारणा सुद्धा चांगली होईल, म्हणजे तुम्हाला ते लगेच आठवेल, बरोबर ना. परंतु या ठिकाणी तीव्रता कमी असेल तर आठवणार नाही. नंतर चेतक तुमचा अर्थपूर्ण असला पाहिजे. तुम्ही एखादा अनुभव घेतला तर त्याचा जर कालावधी कमी असेल तर तुम्हाला लगेच आठवेल, जर कालावधी जास्त झाला असेल तर धारणा तुमची कमी होते. नंतर अध्ययनाचा कालावधी म्हणजे अध्ययन खूपच लांब असेल, बरोबर ना. अध्ययनाचा कालावधी किती खूपच लांबच चालला असेल तर धारणा आपली कमी होईल. अध्ययनाचा कालावधी कमी असेल म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू, अध्ययन तुमचं झाले लगेच तुम्हाला काहीतरी ते आठवायचं असेल, बरोबर. त्यामुळे जो गॅप आहे तो कमी असेल, तुमची धारणा चांगली असेल. जर या ठिकाणी धारणा म्हणजे गॅप जास्त असेल तर धारणा कमी होणार आहे. नंतर तुमचं पठण म्हणजे रिसायटेशन म्हणजे पाठांतर. नंतर अभिरुची आणि अवधान, तुमची अभिरुची कशी, अवधान कसं आहे, याचा सर्वांचा तुमच्या धारणेवरती परिणाम होत असतो. अध्ययन पद्धती, ज्याच्यामध्ये आपला अध्ययन पद्धती काय महत्वाच्या आहेत, खंडशः पद्धत असेल, तुमची प्रपाठ पद्धती असेल, मध्यंतर पद्धत, समध्यंतर पद्धती असेल, या सगळ्या पद्धती. मग त्याच्यामध्ये जी पद्धत चांगली असेल ती पद्धत तुम्ही वापरणं गरजेचं असतं. चिंतन या ठिकाणी एनेक्झिट, बरोबर, चिंतन करणं गरजेचं आहे, मनन करणं गरजेचं आहे, तर तुमचं जे ग्रहण साठवण आहे, धारणा आहे ती चांगली होत असते. आणि अनुभवांचं स्वरूप कसं आहे अनुभव तुमचे चांगले असतील तर या ठिकाणी तुमची साठवण चांगली असेल, धारणा चांगली असेल, अन्यथा ती कमी असेल. तर हे धारणेवरती परिणाम करणारे घटक हे लक्षात ठेवा. नंतर बघा धारणेचं मापन आपण करत असतो की धारणा तुमची झालेली तर ती धारणा किती झालेली आहे हे आपल्या ठिकाणी चेक करावं लागतं. यासाठी आपण 3 पद्धतीने धारणा मोजतो, ठीक आहे. किती पद्धतीने धारणा मोजतो, 3 पद्धतीने. तर याच्यामध्ये पहिली पद्धत असते प्रत्यावान पद्धती म्हणजे रिकॉल मेथड. रिकॉल मेथड म्हणजे आठवणे, बरोबर. लगेच आपला आठवत असेल तर तुमची धारणा चांगली. प्रत्याविज्ञान पद्धती म्हणजे रिकॉग्निशन म्हणजे
काय म्हणणे, याला ओळखणं. ठीक आहे, लगेच तुम्हाला एखादी ओळख होत असेल, एखादी व्यक्ती आपण समजा काल परवा एखादी व्यक्ती बघितली असेल आणि आज लगेच भेटली, लगेच आपण तिला एकाच ह्याच्यामध्ये ओळखलं, तर तुमचं या ठिकाणी काय म्हणून साठवण चांगली, धारणा चांगली, हे रिकॉग्निशन मेथड. आणि दुसरी असते पहा पुनराध्ययन पद्धती, तर म्हणजे रिलर्निंग. ठीक आहे, काय असते पहा रिलर्निंग, म्हणजे या ठिकाणी तुम्ही परत परत ते अध्ययन केलं तर या ठिकाणी तुमचं जी धारणा आहे ती चांगली होईल आणि त्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी काय होतं, तुम्हाला तुमच्या धारणेचं पण मापन करता येतं. म्हणजे तुम्ही सुरुवातीला काय केलं, एकदा शिकवलं आणि परत शिकवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवतो. तर लक्षात ठेवायचं, धारणेचे मापन या 3 पद्धतीने केलं जातं. ओके, इथपर्यंत समजलं का? सांगा, इथपर्यंत समजलं का? काय अडचण आहे का? चला, आता पटकन उत्तर द्यायची, अजिबात वेळ लावायचा नाही, समजलं असेल तर. ठीक आहे, चला पहिला प्रश्न, धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये योग्य आहेत? धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये योग्य आहेत? बरोबर, योग्य आहे. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवरती परिणाम होत नाही. पाठोपाठ कविता जर पाठ केली धारणेवरती परिणाम होत नाही. धारणा ही बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवतं. त्यानंतर धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवतं. धारणा अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावरती आठवतात. सांगा आता, योग्य सांगायचं, धारणे बाबतीतलं योग्य सांगायचंय. पटकन सांगा, पटकन तुमची उत्तर येऊ द्या. वा गणेश सर, वा व्हेरी गुड. बघा, जर तुम्ही कविता पाठ केल्या, म्हणजे एखादी कविता आहे, 2 कविता आहे, तुम्ही ही पाठ केली, दुसरी पाठ केली, तर त्याचा धारणेवरती काय होतं, परिणाम होतो. आपल्याला एखादी कविता पाठ केली, एखादा काही अध्ययन केल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली तर त्याचं धारणा चांगली होत असते. आपण जर पाठ केलं तर धारणेवरती पण नक्की परिणाम होत असतो. इथं होत नाही असं म्हटलंय. धारणा बोधावस्थेमध्ये आपण बघितलं ना, बोधावस्था म्हणजे काय, चटकन आठवतं, म्हणजे हे तुमचं करेक्ट आहे. उपबोधावस्थेमध्ये तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागतो, तर म्हणलं चटकन आठवत, हे चुकीचं आहे. आणि अबोधावस्थेमध्ये तुम्हाला कितीही प्रयत्न केला तर ते आठवत नाही, म्हणून हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक तुमचं बी या ठिकाणी करेक्ट उत्तर आलं. बरोबर आहे. चला प्रश्न पुढचा बघा, धारणेचं मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही? धारणेचं मापन करत असताना कोणती पद्धत वापरली जात नाही? मापन करताना कोणती पद्धत वापरली जात नाही असा प्रश्न विचारलाय. प्रत्याह्वान पद्धती, प्रत्याभिज्ञान पद्धती, पुनराध्ययन पद्धती, पठन पद्धती, कोणती वापरली जात नाही धारणेचं मापन करत असताना? चला पटपट सांगायची उत्तर. कोणती? अर्चना मॅडम छान, रेडा मॅडम छान, व्हेरी गुड. तर बघा, पठन पद्धती आपण वापरत नाही. कोणती पठन पद्धत वापरत नाही? आपण प्रत्याह्वान पद्धती बघितली, प्रत्याभिज्ञान बघितली, पुनराध्ययन बघितली. या 3ही मेथडच्या माध्यमातून आपण धारणा मापतो, परंतु पठन पद्धतीच्या माध्यमातून आपण धारणा मापत नाही. करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा लगेच बघू आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3, धारणा ही तुम्हाला काय कशी होत असते? निरनिराळ्या पातळीवरती असू शकते. ती चालेल बघा परत, की असू शकते. याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगायचा आहे. खाली 5 जोड्यांचा पर्याय तुम्हाला सांगायचा व्यवस्थित. बोधावस्था, उपबोधावस्था आणि अबोधावस्था. सांगा, बोधावस्था म्हणजे काय? बोध अवस्था म्हणजे तुम्हाला लगेच गोष्टी आठवतात. कशामध्ये दिलंय? चटकन आठवतात. काही गोष्टी आपल्याला काय होतात, चटकन आठवतात. म्हणजे याची अची सोबत तिसऱ्या सोबत येईल. अची तिसऱ्या सोबत कुठे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही. तुमचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक बी. बरोबर, ऑप्शन क्रमांक बी. बाकीचं बघायची गरज आहे का? बघून घ्या. उपबोधावस्था म्हणजे काय? या ठिकाणी प्रयत्न करून आठवावं लागेल, म्हणजे या ठिकाणी प्रयत्न करताच आठवेल, म्हणजे एक सोबत. आणि अबोधावस्था म्हणजे कितीही प्रयत्न केला, महाप्रत्ययाने आठवावं लागेल, म्हणजे खूप प्रयत्न करून आठवावं लागेल. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर आलं. बरोबर. चला प्रश्न पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणतं विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही? धारणेचं जे स्वरूप आहे त्याच्याविषयी समर्थन करत नाही असं विधान या ठिकाणी कोणतं? आपण नुकत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळपर्यंत चालू राहते. आपण नुकतंच जे काय अनुभवलेल्या गोष्टी असतील त्याच्या धारणेची जी मज्जा प्रक्रिया आहे ती काही काळपर्यंत
चालू राहते. धारणा ही निरनिराळ्या पातळीवरती असते. कोणत्याही व्यक्तीची धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही. कोणत्याही व्यक्तीची धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही. एका विषयाचं पठण संपता दुसऱ्या विषयाचं पठण सुरू केलं की धारणा चांगली होते. आपल्याला काय विचारलंय? समर्थन करत नाही असं विचारलंय पण धारणे बाबतीतलं. सांगा कोणतं गोष्ट पण समर्थन करत नाही? करेक्ट आहे ऑप्शन क्रमांक 4 हे पण निगेटिव्ह आहे. म्हणजे एक विषयाचं पठण संपलं की दुसऱ्या विषयाचं पठण सुरू केलं की धारणा चांगली होते का? तर चांगली होत नाही. बघा पहिला प्रश्न तसाच होता ज्याच्यामध्ये आपलं नाही होतं बरोबर. तर धारणा पण चांगली होत नसते. तुम्हाला मध्ये गॅप ठेवावा लागतो. तर मग आता बरोबरची विधानं समजून घ्या की आपण एक तास नुकत्याच एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर त्या गोष्टीची जी धारणेची मज्जा प्रक्रिया आहे ती काही काळापर्यंत चालू राहते. करेक्ट आहे हे बरोबर आहे. धारणा ही निरनिराळ्या पातळीवरती असते. बघितलं आपण अबोधावस्था असेल, उपबोधावस्था असेल आणि अबोधावस्था असेल. तर या 3 पातळीवरती चालते. कोणत्याही व्यक्तीची धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी नसते म्हणजे वेगवेगळी असते बरोबर ना. म्हणजे एखाद्याची धारणाशक्ती तशीच असेल असं नाही. म्हणजे समजा तुम्ही एखादी गोष्ट खूप चांगल्या मूडमध्ये ऐकली असेल तुमची धारणा चांगली होईल. एखाद्या वेळेस तुमचा मूडच चांगला नसेल, तुमचं अध्ययन चांगलं नाही होणार, तुमचं धारणाशक्ती सुद्धा कमी होईल. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळी असेल. म्हणून या ठिकाणी ABC बरोबर आहे परंतु D मात्र या ठिकाणी चुकीचं येईल. करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा बघू आपण. प्रश्न क्रमांक 5. अर्धबोध अवस्थेत माणूस अर्धबोध अवस्थेमध्ये माणूस अनेकविध साहचर्य संबंध जोडून आणि तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. बरोबर. आपण विचार बघितलं की प्रतीकांच्या माध्यमातून काय करत असतो आपण विचार करीत असतो. धारणा चांगली झाली आहे तुमची. म्हणजे आपला मला असं वाटतंय आता पाठीमागच 4-5 दिवसापूर्वी हे घटक झालेत ना सगळे, त्यामुळे तुम्हाला ते लवकर समजले. बघा अवघड घटक आपण अजून ठेवलेत मागं. आपलं हे झालं की उद्या आपण ते घटक बघूया. ठीक आहे. ज्याच्यामध्ये जे महत्वाचे आहेत ते, कारण परीक्षेला 100% ते घटक विचारले जाणार ते आपल्याला बघायचे उद्या. उद्याच तो आपण बघूया. ठीक आहे. आता हे तुमचं बऱ्यापैकी PYQचं संपेल. जे काय राहिले ते आपण नंतर घेऊ. बघा अर्धबोध अवस्थेमध्ये माणूस काय करतो? अनेकविध सहचार्य संबंध जोडतो म्हणजे अर्धबोध अवस्था. तर याच्यामध्ये काय करतो माणूस? अनेक वेगळ्या प्रकारचे काय करतो? संबंध किंवा सहचार्य जोडतो. तुलनात्मक समानता प्रस्थापित करतो म्हणजे तुलना एकमेकांशी करतो. एक जे काही घटक असते ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये तुलना केल्या जातात. रूपकांचा वापर करून तो विचार करतो. याच प्रक्रियेला चालना देण्याचा आणि गतिमान करण्याचा प्रयत्न म्हणजे ही जी काय प्रक्रिया आहे अनेकविध सहचार्य प्रस्थापित करणं, तुलनात्मक समानता प्रस्थापित करणं, रूपकांचा वापर करून विचार करणं. तर या प्रक्रियेला चालना देण्यासाठी काय करायचं आणि गतिमान करण्याचा प्रयत्न केला जातो. तर कोणत्या पद्धतीने केला जातो असं विचारले. प्रतिरूपता, सायनेटिक्स, क्रमान्वित अभ्यास की भूमिका अभिनय. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सायनेटिक्स द्वारा. ठीक आहे. सायनेटिक्स. ठीक आहे. सायनेटिक्स मेथडने याचा विचार केला जातो. लक्षात ठेवा सायनेटिक्सने. ठीक आहे. आता सायनेटिक्सचा अर्थ काय होतो तर लक्षात ठेवा. तुम्हाला समजा एखादा काय म्हणायचं की एखादा प्रॉब्लेम असेल किंवा एखादी समस्या असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती मिळवून घ्यायची किंवा माहिती काय करायची मिळवायची, एखादी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची. ठीक आहे. हे सगळं असेल तर मग याच्यामध्ये आपण काय करतो बाबा त्या माहितीची दुसऱ्या माहितीसोबत सांगड घालणार. तर या माहितीचं त्या माहितीमध्ये काय सापडते, काही कनेक्शन आहे का याचा आपण काय करतो विचार करतो आणि मग त्यासाठी आपण काय करत असतो त्यासाठी मोटिवेशन मिळवतो किंवा त्या प्रक्रियेला गती देण्याचं जे काम आहे ते करत असतो आणि यालाच सायनेटिक्स असं बोललं जातं. लक्षात ठेवायचं सायनेटिक्स म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही एखादा प्रॉब्लेम सोडवत असाल, एखादं कन्सेप्ट क्लिअर करत असाल त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गती प्रेरणा मिळाली पाहिजे. बरोबर ना. चालना मिळाली पाहिजे, गती मिळाली पाहिजे आणि यासाठीच ही प्रक्रिया असते. त्याला म्हणायचं सायनेटिक्स. काय म्हणायचं? सायनेटिक्स असं बोलायचं. लक्षात आलं? ओके. चला पुढचा प्रश्न बघू. आणि क्रमनियमित अभ्यास आपलं स्किनरने सांगितलंय. ठीक आहे. स्किनरने सांगितलंय. याच्यामध्ये काय स्किनरचं काम नाही. चला पुढे आता विस्मरण बघायचं. धारणा झाली तुमची. आता बघा पुढचा घटक येतो विस्मरण. म्हणजे बघा तुमचं पहिलं ग्रहण झालं, नंतर तुम्ही ती साठवणार आहे. आता तुम्ही जे साठवलंय ते तुम्हाला थोडंसं डिलीट करावं लागेल. बरोबर ना. डिलीट तर करावं लागेल. नाही डिलीट केलं तर तुम्हाला ते पुढं प्रॉब्लेम मध्ये येणार तुम्ही. मग आता विस्मरण म्हणजे काय? फॉरगेटिंग. ठीक आहे. स्मरणाच्या अगदी विरुद्ध असते. आता आपल्याला स्मरण खाली बघायचंय. आधी आपण विस्मरण बघतोय की स्मरणाच्या अगदी विरुद्ध क्रिया म्हणजे काय? विस्मरण म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही विसरता.
तुम्ही एखादी गोष्टीची तुमची धारणा झाली आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट आठवत नसेल तर आपण त्या ठिकाणी विस्मरण झालं असं म्हणतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट अनुभवतो आणि कालांतराने ती विसरून जातो. काय होतं? विसरून जातो. खूप आठवण्याचा प्रयत्न करून सुद्धा ती गोष्ट आठवत नसेल त्यावेळेस आपण तिला विस्मरण झालं असं म्हणतो. स्मरण चांगलं जर व्हायचं असेल तर काही गोष्टींचं विस्मरण होणं गरजेचं असतं. विस्मरणाचा शास्त्रशुद्ध असा अभ्यास बघा, विस्मरणाचा अभ्यास कोणी केला तर प्रथम सगळ्यात आधी एबिंगहॉस यांनी केला, हे लक्षात ठेवा. मानसशास्त्रज्ञाने 1885 मध्ये करून विस्मरणाचं स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं? विस्मरण म्हणजे काय? आता बघा, आपल्याला जे विस्मरण आहे त्या विस्मरणाची काही कारण असतात. तर पहिलं जे कारण आहे ते म्हणजे लक्षात ठेवायचं अध्ययनानंतरचा कालावधी. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे निद्रा. म्हणजे काय? झोप. निद्रा म्हणजे काय? झोप. आता बघा, अध्ययनानंतरचा कालावधी काय की अध्ययनानंतरचा जेवढा जास्त कालावधी तितके विस्मरणाचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. म्हणजे अध्ययन तुमचं झालं आणि त्याच्यानंतरचा कालावधी जास्त असेल म्हणजे ते आठवण्याचा कालावधी जास्त असेल, म्हणजे तुम्हाला त्या माहितीची ज्यावेळेस गरज लागेल आणि त्यातला जो काही गॅप जास्त असेल त्यावेळेस तितकं तुमचं विस्मरण कसं असणार? जास्त होईल. म्हणजे विस्मरण तुम्ही म्हणजे थोडक्यात ते काय म्हणायचं की ती आठवण्याची प्रक्रिया कमी असेल, म्हणजे विस्मरण तुमचं जास्त असणार. साधारणपणे दिसतं असं म्हटलं जातं की काळ हा स्वतः काय असतो? विस्मरणाचं प्रमुख कारण असतं. म्हणजे जी काही वेळ आहे, जितका जास्त वेळ जाईल तितक्या ठिकाणी तुम्ही ते विसरत असता. आपण सहज म्हणतो एखादी दुःखद घटना घडली की काळानेच या ठिकाणी त्या गोष्टी विसरल्या जातील, आपण ते विसरून जाऊ शकतो. तर अशा प्रकारे हे काळ या ठिकाणी याच्यावरती एक महत्वाचा उपाय असतो. त्यानंतर बघा, ज्या अनुभवाचा किंवा ज्ञानाचा आपण उपयोग करीत नाही त्या अनुभवाचं काय होतं अथवा त्या ज्ञानाचं लवकर विस्मरण होतं. आपण ज्याचा लगेच सारखा उपयोग नाही करत ते विसरून जातं. म्हणजे आता तुम्ही टीईटीचा चांगला अभ्यास केलाय, तो कुठपर्यंत असेल? टीईटी परीक्षेपर्यंत असेल. 23 तारखेला आपण सगळं स्वाहा करायचं, नंतर त्याचा काय आपला उपयोगच नाही. नंतर ज्यावेळेस पुढची परीक्षा येईल त्यावेळेस आपण परत अभ्यासाला लागणार. मग या गॅप मोठा असला की आपण परत विसरतो आणि सगळ्या गोष्टी परत पहिल्यापासून सुरू कराव्या लागतात. कारक कौशल्यांच्या बाबतीमध्ये मात्र विस्मरण अत्यंत अल्प असतं. कारक कौशल्य म्हणजे काय? तुम्ही पोहायला शिकलाय, तुम्ही सायकल चालवायला शिकलाय, तुम्ही सगळं क्रिकेट वगैरे खेळायला शिकलाय, सगळ्या गोष्टी तुम्ही कारक कौशल्याने शिकलाय, त्या मात्र विसरत नाहीत. म्हणजे थोडक्यात म्हणू की त्यांचं विस्मरण हे कमी असतं, म्हणजे ते सहजासहजी विसरल्या जात नाही. लक्षात आलं? बाकीच्या मात्र आपण सहजासहजी विसरतो. जर जास्त काळ असेल तर विस्मरण तुमचं जास्त होणार. बरोबर? तर हा झाला तुमच्या अध्ययनानंतरचा कालावधी. नंतर बघा, निद्रा. निद्रा म्हणजे काय? झोप. की एखाद्या विषयाच्या अध्ययनानंतर कोणतीही कृती अथवा अध्ययन करण्याऐवजी जर विश्रांती झोप घेतली तर विस्मरण कमी होतं. काय होतं? विस्मरण कमी होतं म्हणजे ते लवकर आपल्याला आठवतं. विस्मरण कमी होणं म्हणजे काय? ते लवकर तुम्हाला काय होईल परीक्षा झाल्यावर तुम्हाला विसरायचंय ना विस्मरण कमी होईल. ठीक आहे, 23 तारखेच्या नंतर म्हणलं मी, 23 तारखेच्या नंतर. बरोबर? आता बघा, पठणानंतर दुसऱ्या दैनंदिन कार्याऐवजी जर झोप घेतली, म्हणजे पठण केलं, तुम्ही वाचन केलं, अभ्यास केला आणि तुम्ही काय केली? झोप घेतली, तर धारण्याचं प्रमाण काय होतं? अधिक होतं. मन दिसून येतं, म्हणजे विस्मरण कमी झालेलं दिसून. लक्षात ठेवायचं निद्रेचा संबंध कशाशी आहे तो. नंतर बघा, पठणानंतरचं अध्ययन. तुम्ही एखादं पठण केलं तर त्याच्यानंतरचं अध्ययन जर असेल तर म्हणजे बघा, एखाद्या गोष्टीचं ग्रहण किंवा संस्करण म्हणजे त्या अनुभवाचा ठसा काय होतो? आपल्या मनावरती उमटत असतो. मूळचा ठसा जर अधिक प्रभावी असेल, जो पहिलाच जो ठसा आहे, पहिलाच तुमचं अध्ययन प्रभावी असेल, त्याचा ठसा तुमच्या मेंदूवरती खूप चांगल्या प्रकारे उमटला असेल तर कदाचित नंतर उमटणाऱ्या ठशाला तो काय करतो? दाद देणार नाही. म्हणजे दुसऱ्या वेळेस जो काय ठसा उमटेल, जे काय तुमचं अध्ययन पठण होईल तर तो दाद देत नाही. म्हणजे दुसरा ठसा नीट उमटत नाही. या क्रियेला निरोधन असं बोललं जातं. म्हणजे इथं अडवणुकीचं काम होतं. पहिलं जर तुमचं चांगलं अध्ययन किंवा पठण झालं असेल तर दुसऱ्या वेळेस मात्र यामध्ये अडचण येत असते. तर हे याला म्हणायचं निरोधन म्हणायचं. याला काय म्हणायचं? निरोधन. आता याचे निरोधनाचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार आहे पुरोगामी निरोधन आणि दुसरा प्रकार आहे प्रतिगामी निरोधन. ठीक आहे, पुरोगामी निरोधन म्हणजे काय? की या ठिकाणी नवीन जी माहिती आहे, बरोबर ना, म्हणजे नवीन माहिती आहे ती तुम्ही ज्यावेळेस ऍक्सेप्ट करता त्यावेळेस जुनी माहिती त्याला अडचण निर्माण करते, अडथळा निर्माण करते, त्यावेळेस ते पुरोगामी निरोधन असतं. ठीक आहे, आणि प्रतिगामी निरोधन म्हणजे काय? बघा, की
पुरोगामी निरोधन म्हणजे पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला काय करतील, विरोध करतील, त्यावेळेस याला पुरोगामी निरोधन म्हणायचं. प्रतिगामी निरोधन म्हणजे एखाद्या विषयाचं पठन केल्यानंतर पुन्हा नवीन विषयाचं अध्ययन केल्यामुळे, बघा एखाद्या विषयाचं तुम्ही पठन केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा नवीन विषयाचं तुम्ही काय केलं, अध्ययन केलं, तर पूर्वीच्या अध्ययनाच्या ठशांवरती नंतरच्या अध्ययनाच्या ठशांचा परिणाम होऊन पूर्वीचं ठसे पुसट होतात. म्हणजे काय की थोडक्यात जे तुमचे पूर्वीचे अनुभव आहेत त्या नवीन अनुभवामुळे काय होतात, पुसट होतात. बरोबर ना. तर याला काय म्हणायचं, म्हणजेच परिणामी मूळ अध्ययन विषयाचं विस्मरण होतं. जो काय मूळ विषय आहे पहिला किंवा जे काही तुमचे पूर्व अनुभव असेल ते विसरले जातील, तर यालाच म्हणायचं प्रतिगामी निरोधन. आणि पुरोगामी मध्ये काय होतं, पूर्वीचे अनुभव तुम्हाला नवीन अनुभव घेण्यामध्ये अडचणी आणतात आणि याच्यामध्ये पहिल्या अनुभवाला म्हणजे पूर्व अनुभवाला नवीन अनुभव या ठिकाणी थोडक्यात पुसट करून टाकतो किंवा तो त्याचं अस्तित्व या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणायचं प्रतिगामी. लक्षात आलं. पुरोगामी आणि प्रतिगामी याच्यामध्ये लक्षात ठेवा, याच्यामध्ये पहा गफलत होऊ देऊ नका. साधं सोपं आहे. याच्यामध्ये पहा प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात, विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू आपण पुढं डायरेक्टली प्रश्न बघा. चला पहिला प्रश्न, चला पटपट आता उत्तर द्या. कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितली. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये अयोग्य आहे? पहा अयोग्य वैशिष्ट्ये कोणतं. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. विस्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. धारणा जितकी कमी तितकं विस्मरण कमी, धारणा जितकी जास्त तितकं विस्मरण कमी. सांगा बरं अयोग्य कोणतं, चुकीचं कोणते बघा. ठीक आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं. चला बघा, विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. बरोबर आहे. स्मरण चांगलं राहायचं असेल तर बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजे, हेही करेक्ट आहे. धारणा जितकी कमी, धारणा जर कमी असेल तर विस्मरण काय असेल पहा, कमी असेल. विस्मरण कसं होईल, कमी होईल का जास्त होईल? विस्मरण जास्त होईल ना. कसं होईल, जास्त होणार. बरोबर ना, जास्त होणार. लक्षात ठेवा कसं होईल, जास्त होईल. धारणा कमी असेल तर विस्मरण जास्त होईल, तर विस्मरण कमी होणार असं म्हणलं चुकीचं आहे. धारणा जितकी जास्त असेल तितकं विस्मरण कमी होईल. लक्षात ठेवा बरं का, याच्यामध्ये खूप गफलत होते, खूप कन्फ्युजन आहे हे वाक्य. परत एकदा समजून घ्या की तुमची धारणा जर कमी असेल, धारणा तुमची कमी असेल, थोडक्यात आपण काय म्हणू, जर तुमच्या मेंदूमध्ये ठसे कमी उमटलेले असतील तर साहजिकच तुमचं विस्मरण काय होणार आहे, जास्त होईल. म्हणजे तुम्हाला ते आठवणार नाही. लक्षात आलं. म्हणून या ठिकाणी तर विस्मरण कमी म्हटलंय त्या चुकीच येईल. धारणा तुमची जितकी जास्त असेल, तुमची साठवण जेवढी चांगली झालेली असेल तर तेवढं तुमचं विस्मरण कमी होणार, म्हणजे तुम्हाला लवकर आठवणार. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तुमचं सी येईल, हे तुमचं करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं उत्तर येईल. चला प्रश्न पुढचा बघा. खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीचं कोणतं विधान पहा योग्य नाही. विस्मरणाविषयीचं योग्य विधान कोणतं येणार नाही. हा बघा, कन्फ्युज झाला की नाही? झालंय की आता तरी पण तुम्ही कन्फ्युज होताय, म्हणजे तुम्ही रिव्हिजन करत नाही याचा अर्थ. रिव्हिजन करा. परीक्षा लक्षात ठेवा, रिव्हिजन तुम्ही आता जेवढी कराल ठीक आहे तेवढं तुमचा फायदा आहे. जे आहे तेच परत 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 रिवाइज करा. बघा खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीचं कोणतं विधान योग्य नाही. ज्या गोष्टीचं संस्करण झालेलं नसतं त्याचं विस्मरण होतं. बरोबर आहे, तर करेक्ट आहे. ज्या गोष्टीचं संस्करण म्हणजे काय, ग्रहण. संस्करणला आपण काय म्हणतो, ग्रहण. ग्रहण झालं नसेल तर त्याचं विस्मरण होणारच. बरोबर आहे, ग्रहण नाही हो, ग्रहण. ठीक आहे. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव. विस्मरण म्हणजे काय, धारणेचा अभाव. जर तुमचं विस्मरण होत असेल तर थोडक्यात तुमची धारणा चांगली नाही. तुमची काय धारणा चांगली नाही, हेही करेक्ट आहे. भावनिक उद्रेकाच्या स्थितीमध्ये शिकलेल्या गोष्टीचं विस्मरण होत नाही. भावनिक उद्रेक असेल, तुमच्या भावनिक संघर्ष चालू आहे, भावनिक उद्रेक आहे, तर तुम्ही त्या काळामध्ये जी काय एखादी गोष्ट शिकता त्याचं विस्मरण होणार नाही का? विस्मरण तर जास्त होईल उलट. बरोबर ना. म्हणून हे या ठिकाणी चुकीचं येईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होतं. करेक्ट आहे. या ठिकाणी जर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं नसेल तर धारणाही होणार नाही आणि विस्मरण तुमचं होईल. म्हणजे या ठिकाणी हे करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक सी मात्र या ठिकाणी पण चुकीचं आहे. आपल्याला योग्य नाही विचारले. भावनिक उद्रेक, या ठिकाणी भावनिक उद्रेक बरोबर. मनस्थिती तुमची चांगली नसेल तर तुमची धारणाही कमी होईल आणि साहजिकच विस्मरण जास्त होईल. चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 3. खाली दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबत कोणतं विधान असत्य आहे? विस्मरणाबाबतीतलं असत्य विधान सांगायचं. सांगा.
जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. जसा काळ पुढे जाईल तशा पूर्वीच्या गोष्टी विस्मरणामध्ये जातील. करेक्ट आहे हे, बरोबर आहे की नाही. नंतर पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावरती परिणाम होत नाही. म्हणजे पठण केलं आणि नंतर एखादी तुम्ही जी काही क्रिया करता, झोपणार तुम्ही किंवा पठण केल्यानंतर लगेच दुसरी एखादं काहीतरी पठण कराल, बरोबर ना, तर त्याचा परिणाम होत नाही असं म्हटलंय, ते पूर्णपणे चुकीचं आहे. नंतर झोप, दमन तसेच अनुभवाच्या ठस्यांचा उपयोग न करणं यामुळे काय होतं, विस्मरण होतं. म्हणजे तुमची झोप नाही झाली, तुमचं दमन तुम्ही नाही केलं किंवा तुमच्या अनुभवाच्या ठस्यांचा उपयोग जर तुमचा नाही झाला, म्हणजे तुम्ही जे काय अनुभव घेतले, तुमचे जे काय अध्ययन झाले त्याचा तुम्ही सारखा जर उपयोग नाही केला, थोडक्यात रिव्हिजन नाही केली, तर तुमचं विस्मरण होणार आहे. करेक्ट आहे. नंतर पुरोगामी आणि प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचं कारण आहे. बरोबर आहे. पुरोगामी आणि प्रतिगामी निरोधन हे तुमच्या विस्मरणाचं काय कारण असतात. तुमचं विस्मरण याच्यामुळे होत असतं. हे करेक्ट आहे. फक्त बी या ठिकाणी मात्र चुकीचं आहे. ओके, झालं. चला प्रश्न पुढचा बघू. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 वाचा पटकन उत्तर द्यायचं. 1 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. बर, पुढील पैकी विस्मरणाबाबत कोणतं विधान सत्य आहे? आता सत्य विचार बरं का, खूप वर्षांनी सत्य विचारले. म्हणजे 14 मध्ये सत्य विचारलं होतं, त्याच्यानंतर त्याच्या आधी सगळे असत्यवरती चालला होता खेळ. बघा आता काय, अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावरती विस्मरण होतं. अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये जर अनेक काही गोष्टी केल्या तर तुमचं काय होईल, विस्मरण होईल. बर, नंतर अचूक प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान विस्मरणावरती साधक परिणाम करतात, म्हणजे चांगला परिणाम करतात. म्हणजे तुमचं अचूक प्रत्यावहन असेल, बरोबर ना. प्रत्यावहन म्हणजे आपण समजलं, आठवणं. प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणं. हे विस्मरणावरती चांगला परिणाम करतात. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होतं. अभ्यासानंतर झोप घेतली की विस्मरण होईल. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होतं. जाणीवपूर्वक दमन केलं तर काय होतं, विस्मरण होतं. आता तुम्हाला मी दमन सांगतो. दमन म्हणजे काय असतं. दमन म्हणजे थोडक्यात एखादी अशी दुःखदायक गोष्ट असेल, त्रासदायक गोष्ट असेल, तर जी गोष्ट तुम्हाला आठवली तर ज्यांनी त्रास होतो, मग त्या गोष्टी तुम्ही काय करता, जाणून बुजून तुम्ही त्या न आठवण्याचा प्रयत्न करता. म्हणजे थोडक्यात त्या तुम्ही विस्मृतीमध्ये टाकता फोर्सफुली. त्याला म्हणायचं दमन. ठीक आहे. म्हणजे ज्या दुःखदायक गोष्टी आहेत त्या आठवू नयेत, ज्याने त्रास होतो आणि त्रास झाला नाही पाहिजे यासाठी त्या गोष्टी तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करता. त्या तुम्ही आपण म्हणू की त्या फोर्सफुली तुम्ही कुठं टाकून देता. थोडक्यात आपण काय म्हणू की मेमरीच्या एका कप्प्यामध्ये टाकून देता. त्याला दमन असं म्हणायचं. सांगा. बघा पहिलं काय आहे, अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये जर अनेक गोष्टी केल्या तर विस्मरण होणार आहे. बरोबर ना. म्हणजे अभ्यासानंतर जो मध्यांतर आहे त्याच्यामध्ये तुम्ही विश्रांतीच घेतली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही अनेक गोष्टी केल्या तर तुमचं विस्मरण होणार आहे. तर हे तुमचं करेक्ट आहे. आपल्याला सत्य विचारलंय, लक्षात ठेवा. नंतर बघा, अचूक प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान विस्मरणावरती साधक परिणाम करेल असं म्हटलंय. म्हणजे तुमचं अचूक प्रत्यावहन असेल, प्रत्याभिज्ञान असेल, विस्मरणावरती काय करेल, विस्मरणावरती म्हणलंय, विस्मरणावरती साधक परिणाम म्हणजे तुमचं विस्मरण होईल असं म्हटलंय. होईल का, तर होणार नाही. ठीक आहे, म्हणून चुकीचं येईल. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होईल. अभ्यासानंतर जर झोप घेतली तर स्मरण चांगलं होईल, उलट धारणा चांगली होते, विस्मरण होत नाही. नंतर जाणीवपूर्वक दमन केलं तर विस्मरण होतं. जाणीवपूर्वक दमन केल्यानंतर विस्मरण होतच, कारण दमनच आपण त्यासाठी करतोय. दमन कशासाठी करतो, विस्मरणासाठी. म्हणजे तुमच्या ठिकाणी ड करेक्ट आहे, तुम्हाला मी सांगितलं ना. म्हणून या ठिकाणी बघा अ आणि ड, सी उत्तर या ठिकाणी येणार. ऑप्शन क्रमांक सी. ब नाही येणार, लक्षात ठेवा. ब काय येईल, अचूक प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान ही विस्मरणावरती साधक परिणाम करतं. म्हणजे कसं, तुमचं विस्मरण व्हायला मदत करतं. साधक म्हणजे काय, चांगला. आणि विस्मरण म्हणजे काय, की विस्मरणासाठी चांगला परिणाम करतो. बघा शब्दामध्ये खेळ आहे, लक्षात ठेवा. शब्द व्यवस्थित समजून घ्या, आपला गोंधळ होऊ देऊ नका. बघा इथं परत एकदा वाचा. अचूक प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान केलं म्हणजे काय असतं, जर तुम्ही एखादी गोष्ट, प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट ओळखली, एखादी गोष्ट ओळखताय म्हणजे तुम्हाला त्याचं स्मरण चांगलं होतंय. त्याचं विस्मरण होतंय का, नाही, ते चांगलं होतंय ना. प्रत्यावहन म्हणजे तुम्हाला आठवती, एखादी गोष्ट तुम्हाला आठवत असेल तर तुमचं स्मरण चांगलंय, ते विस्मरण होतंय का, नाही. म्हणून लक्षात ठेवा, अचूक प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान याच्यामुळं विस्मरणावरती बाधक परिणाम होतो असं पाहिजे होतं. बरोबर ना. किंवा इथं स्मरणावरती साधक परिणाम होत पाहिजे असं पाहिजे होतं, की स्मरणावरती साधक परिणाम करतात असं पाहिजे होतं. परंतु इथं चुकीचं निगेटिव्ह सेंटेन्स केलंय. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी तुमचं करेक्ट येईल.
बरोबर आहे ना, मग सत्य सांगितले ना आपण. जाणीवपूर्वक दमन केलं तर विस्मरण होईल, सत्य. आणि अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावरती विस्मरण होतं, हे सत्य. ह्या बाकी ह्या असत्य गोष्टी. समजलं का नाही अजून? अर्चना मॅडम समजलं का? सांगा 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 पटकन, समजलं का नाही तुम्हाला सांगा, आपण पुढेच नाही जायचं. तुम्हाला नाही समजलं तर कोणालाच नाही समजलं. चला, समजला? दमनचा तुम्हाला मी त्यामुळे सांगितलं ना, उत्तराच्या आधीच तुम्हाला मी दमनचा अर्थ सांगितलं. दमन म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी आधीच सांगितलं की दमन म्हणजे काय. चला 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 पुढे जाऊ आता. स्मरण. आता तुम्ही विसरलाय, आता परत तुम्हाला आठवायचंय, बरोबर? मग चला स्मरणाची व्याख्या आपण बघून घेऊ. तुम्ही सगळे विसरताय ना, म्हणून आपण हे थोडस एकदा सगळे आठवू, एकदा व्याख्या आठवू. स्मरणाच्या व्याख्या काय आहे, स्मरण म्हणजे काय आहे. बी नाही समजलं, बर ठीक आहे ठीक आहे, परत एकदा आपण येऊ. काय अडचण नाही, काय अडचण नाही, आपण तुमच्यासाठीच आहे, सगळं तुमच्यासाठीच चाललंय. बघा एकदा विधान वाचा, परत एकदा विधान वाचा. विधानामध्ये काय म्हटलंय बघा, की अचूक प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञान केलं. म्हणजे बघा, आपण प्रत्यावाहन कशाला म्हणतो? प्रत्यावहन, बरोबर, आणि प्रत्याभिज्ञान, बरोबर. प्रत्यावहन म्हणजे काय? आठवणं. आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? ओळखणं. ठीक आहे. आता बघा नीट समजून घ्या बरं का. तुम्ही प्रत्यावाहन करता आणि प्रत्याभिज्ञान करता, याने तुम्ही कशाचं मापन करता? धारणाचं मापन करता. म्हणजे तुमची जर धारणा चांगली झालेली असेल तर तुम्ही काय करणार? लगेच तुम्हाला काही गोष्टी आठवतील. म्हणजे तुमची धारणा चांगली, आणि धारणा चांगली असेल तर तुमचं स्मरण चांगले. लक्षात येतंय का? तुमची धारणा चांगली म्हणजे स्मरण चांगले. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट आठवत असेल, तुम्हाला एखादी गोष्ट अचूक आठवत असेल तर तुमचं इथं विस्मरण होईल का? विस्मरणावरती साधक परिणाम होईल का? म्हणजे इथं बघा की विस्मरणावरती साधक परिणाम करतात, म्हणजे तुमचं विस्मरण चांगलं होतं. साधक म्हणजे काय? चांगलंच ना, बरोबर का? समार्थी शब्द त्याला आपण बाधक म्हणतो. म्हणजे विस्मरणावरती साधक परिणाम करतात. म्हणजे जर तुम्हाला चांगलं बघा, इथं इथे काय म्हटलंय? अचूक तुमचं प्रत्यावहन, अचूक म्हणजे योग्य प्रत्यावहन होत असेल. अचूकचा अर्थही समजून सांगतो मी तुम्हाला. अचूक म्हणजे योग्य. तुमचं अचूक प्रत्यावहन होत असेल, प्रत्याभिज्ञान होत असेल तर विस्मरणावरती साधक परिणाम होतो. म्हणजे तुमचं विस्मरण चांगलं होतं. साधक म्हणजे काय? चांगलं. इथे शब्द लिहू का मी? चांगला परिणाम करतात. सांगा बरं. आता बघा, विस्मरणावरती चांगला परिणाम करतात. चांगला कसा परिणाम करेल विस्मरणावरती? म्हणजे याचा अर्थ तुम्ही जरी प्रत्यावाहन केलं, प्रत्याभिज्ञान तुम्हाला ओळखा येत असेल, तुम्हाला सगळं चांगलं आठवत असेल, तरी तुमचं विस्मरण होईल का? होईल का विस्मरण? सांगा परत एकदा. बघा की मी तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही मला काल जो होतो तोच मी आज आहे. तुम्हाला मी ओळखलं ना, थोडक्यात तुम्ही मला ओळखलं, तुमचं स्मरण चांगलंय ना, का तुमचं विस्मरण चांगलं झालं का? तुम्ही मला ओळखलं म्हणजे हे तुमचं विस्मरण झालं का? तुमचं विस्मरण झालं का? हे तुम्ही जर मला ओळखत असाल तर. थोडक्यात अजून मी पुढे जाऊन सांगतो की आपल्या वर्गामध्ये काही मुलं आहेत, आता पहिलीची मुलं आहेत, दुसरीची मुलं आहेत, ठीक आहे. आपण त्यांना काहीतरी समजा पाढे वगैरे दिले किंवा काही त्याला 4-5 शब्द शिकवले, आज शिकवले, आणि उद्या आपण त्यांना विचारले किंवा ह्या शब्दांची तुला जी काही काल सांगितले शब्द, तर तो शब्दांची नावं सांग, किंवा ठिकाणी कोणकोणत्या पक्ष्यांची नावं सांगितली होती, मुलांनी ती नावं सांगितली. म्हणजे थोडक्यात त्यांचं स्मरण चांगलंय, बरोबर. मुलांचं स्मरण चांगलंय ना. जर समजा त्यांनी ते आठवून नाही सांगितले शब्द, त्याने आठवून नाही सांगितले, तर याचा अर्थ काय? की त्याचं विस्मरण झाले. त्याचं काय झालंय? विस्मरण झालंय. परंतु जर त्याने अचूक असं प्रत्यावाहन केलं, अचूक अशा त्या शब्दांची ओळख केली, तर त्याचं स्मरण चांगलं झालं असं म्हणणार. त्याचं विस्मरण झालं असं आपण म्हणणार का? नाही म्हणणार. तसंच प्रत्याभिज्ञानमध्ये पण तेच आहे. जर त्याने योग्य असं ओळखलं, आपण 4-5 शब्द सांगितले आणि त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या दिवशी नवीन काही शब्द टाकले, कारण त्यांनी ते 4-5 शब्द बरोबर ओळखले, तर त्याचं प्रत्याभिज्ञान चांगले. आणि प्रत्याभिज्ञान चांगले याचा अर्थ काय? त्याचं स्मरण चांगले. त्याचं विस्मरण झालं का? नाही. म्हणजे थोडक्यात बघा, जर त्याने अचूक एखाद्या गोष्टीचं काय केलं? प्रत्यावाहन केलं आणि प्रत्याभिज्ञान केलं, तर त्याचं स्मरण चांगलं आहे. त्याचं विस्मरण होणार आहे का? इथं विस्मरणावरती साधक परिणाम करतील असं म्हटलंय. म्हणून लक्षात ठेवा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. चांगलं आठवत असेल तर विस्मरण होत नाही, बरोबर. अचूक म्हणजे बरोबर की, अचूक म्हणजे बरोबर, म्हणजे अचूक म्हणजे योग्य, बरोबर. समजलंय का? सांगा बरं. अजून समजलंय का? सांगा. चला परत एकदा मी सांगतो. अजिबात कन्फ्युजन करू नका, 1 मार्क घालवू नका, लक्षात ठेवा.
1 मार्क घालवू नका. समजलंय? जायचं पुढं, जायचं. चला चला जाऊ पुढं आपण. चला स्मरण बघू आपण. स्मरणाची व्याख्या बघा. स्मरणाची व्याख्या काय आहे तर बघा, अजून मी कन्फ्युजन होतंय का? बरं, आता काय करा तुम्ही, एकदा तुम्ही झोप घ्या. ठीक आहे, आपला हा लेक्चर झाला, एकदम विश्रांती घ्या आणि सकाळी एकदा परत आठवायचा प्रयत्न करा. आणि जर नाहीच आठवलं तर एकदा परत मेसेज टाकून द्या, आपण परत एकदा तो क्वेश्चन घेऊया. बरोबर. चला, नॉर्मन म्हणतात की नॉर्मन मन. ठीक आहे, नॉर्मन म्हणतात की स्मृती म्हणजे धारणा. स्मृती म्हणजे काय? धारणा. वुडवर्थ आणि मार्किस यांची व्याख्या आहे की स्मरणामध्ये अध्ययन, धारणा, आठवणे यांचा समावेश होतो. त्यामध्ये अध्ययन, कालावधी, आठवणे असा क्रम असतो बघा. अध्ययन, कालावधी आणि आठवणे. ठीक आहे, अध्ययन, कालावधी आणि आठवणे असा क्रम कोणी सांगितलाय? तर लक्षात ठेवायचं, असा क्रम सांगितलाय वुडवर्थ आणि मार्किस. वुडवर्थ बघा, वुडवर्थ झाले. आता स्टाउट यांची व्याख्या आहे गतानुभवाचं पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण. गतानुभवाचं पुनरुज्जीवन म्हणजे काय? स्मरण. अशी व्याख्या आहे कोणाची? स्टाउट यांची. नंतर बघा, स्मरणाचे प्रमुख 3 घटक असतात. पहिला घटक असतो अनुभव ग्रहण करणं, नंतर धारणा आणि आठवण म्हणजे प्रत्याह्वान. ठीक आहे, प्रत्याभिज्ञान. आता हे आपण बघितले ऑलरेडी. ठीक आहे, अनुभव ग्रहण करणं, धारणा, साठवण किंवा आठवण म्हणजे प्रत्याह्वान आणि प्रत्याभिज्ञान. तर हे स्मरणाचे 3 घटक आहेत. म्हणजे तुमचं पहिलं अनुभव तुम्ही ग्रहण केले पाहिजे किंवा त्याचं संस्करण झालं पाहिजे, नंतर त्याची तुमची साठवण झाली पाहिजे, स्टोअर केलं पाहिजे तुम्ही, त्या आठवलं पाहिजे, आणि नंतर तुमची आठवण होत असेल, प्रत्याह्वान प्रत्यभिज्ञान होत असेल तर तुमचं स्मरण चांगलं झालं आहे असं म्हणता येतं. ठीक आहे, मग आता जे ग्रहण आहे, हे जे ग्रहण आहे त्या ग्रहणावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत ते समजून घ्या. तर बघा, ग्रहणावरती चेतकाची तीव्रता परिणाम करेल, त्याची अर्थपूर्णता परिणाम करेल, चेतकाची आकर्षकता परिणाम करेल आणि चेतकाचा सोर्स काय आहे हा परिणाम करणार आहे. बरोबर ना? म्हणजे चेतकाची तीव्रता, तुम्ही जितका तुमचा उद्दीपक चांगला असेल तेवढा या ठिकाणी तुमचं ग्रहण चांगलं होतं. अर्थपूर्ण असेल, तुम्ही जेवढं अध्ययन अर्थपूर्ण करणार, अध्यापन अर्थपूर्ण करणार, तेवढ्या या ठिकाणी मुलांचं अध्ययन चांगलं होईल, थोडक्यात ग्रहण चांगलं होईल. चेतकाची आकर्षकता, तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंटेशन करणार, मांडणी तुमची कशा प्रकारची आहे, कशा प्रकारे मुलांना समजून सांगताय, याच्यावरती मुलाचं ग्रहण चांगलं होईल. उगाच असंच डोक्यावर सगळं जातं असं शिकून उपयोग आहे का? नाही. आपण आकर्षक प्रमाणे केलं पाहिजे. चेतकाचा स्रोत कसा आहे? चेतकाचा स्रोत म्हणजे काय? की तुम्हाला जे शिक्षक आवडतात, ज्या शिक्षकात तुम्हाला समजतं त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेणार, त्यांच्याकडून तुमचं ग्रहण चांगलं होईल. जे शिक्षक तुम्हाला आवडत नाहीत, आता ती थोडक्यात किंवा या ठिकाणी आपण काय म्हणू, ते थोडक्यात तुमचा पूर्वग्रह असू शकतो की न आवडणं वगैरे काय, परंतु एखाद्याची मेथड तुम्हाला समजत असेल, थोडक्यात त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्ही जे काय नॉलेज घेणार त्याचं ग्रहण तुमचं चांगलं असेल. आणि जर ग्रहण चांगलं होत नसेल त्याचा तुम्ही उलटा अर्थ घ्यायचा. नंतर बघा, व्यक्तीची मनोगणन कशी आहे याचा सुद्धा या ठिकाणी कशावरती परिणाम होतो? तुमच्या ग्रहणावरती परिणाम होत असतो. मग याच्यामध्ये व्यक्तीच्या मनोगणनेमध्ये कोणकोणत्या बाबी येतात? तर व्यक्तीची अभिरुची, म्हणजे तुमची जर अभिरुची आवड असेल, चांगल्या विषयामध्ये तुमची आवड असेल, एखादा विषय इंटरेस्टिंग वाटत असेल तर तुमची ग्रहण चांगलं होईल. व्यक्तीची मनोवृत्ती कशी आहे, मानसिक पक्वता आणि बुद्धिमत्ता कशी, म्हणजे यासाठी तुम्ही तुमची मेंटली मॅच्युरेशन पण येणं गरजेचं आहे, तुमची बुद्धिमत्ता सुद्धा मॅच्युअर होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर मॅच्युरिटी आलेली असेल तरच या ठिकाणी ग्रहण तुमचं चांगलं होतं, अन्यथा ग्रहण चांगलं होत नाही. तुमची मनस्थिती पण चांगली असायला पाहिजे. सुखद अनुभवांचा आनंद, जेवढे अनुभव सुखद असतील त्याच्यातून आनंद तुम्हाला चांगला मिळत असेल, मुलांना चांगला मिळत असेल तर ग्रहण त्यांचं चांगलं होतं, अन्यथा ग्रहण चांगलं होत नाही. बरोबर. अशा प्रकारे ही व्यक्तीची मनोगणन, याच्यामध्ये हे गोष्टी येतात. व्यक्तीची अभिरुची, व्यक्तीची मनोवृत्ती, मानसिक पक्वता, बुद्धिमत्ता, व्यक्तीची मनस्थिती आणि सुखद अनुभवांचा आनंद. ओके, झालं इथपर्यंत समजलं? चला आता पुढे बघू आपण अध्ययन पद्धती. आता अध्ययन पद्धती, तुमचं जर स्मरण चांगलं व्हायचं असेल, म्हणजे तुमचं विस्मरण व्हावं असं वाटत नसेल तर लक्षात ठेवा, अध्ययनाच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत. तर तुमचं अध्ययन कसं व्हायला पाहिजे? तर बघा, चांगलं संस्करण होण्यासाठी बरोबर कोणती अध्ययन पद्धती अधिक योग्य आहे यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञांनी संशोधन केलं. कोणती पद्धती चांगली? त्याच्यामध्ये पहिली एक पद्धत सांगितली ती म्हणजे एकसंध विरुद्ध समध्यंतर पद्धती. एकसंध म्हणजे काय? एकत्र सगळं या ठिकाणी शिकवायचं, एकत्र शिकवायचं. आणि समत किंवा एकदा शिकवायला लागलं की थांबायचं नाही. समध्यंतर पद्धती म्हणजे थोडंसं शिकवायचं, थोडासा आपण गॅप घ्यायचा, परत शिकवायला सुरुवात करायचं, याला म्हणायचं समध्यंतर पद्धती. ठीक आहे. मग याच्यामध्ये एकसंध किंवा समध्यंतर, तर जी समध्यंतर पद्धती आहे ही चांगली पद्धत मानली जाते.
कारण याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी विश्रांती मिळते. आपण म्हटलं ना, जर तुम्हाला एखाद्या अध्ययनानंतर विश्रांती मिळाली नाही तर तुमचं विस्मरण हे होत असतं, लगेच दुसरं शिकायचं नसतं, आपण थोडासा गॅप घेतला पाहिजे. तर ही समध्यंतर पद्धती याच्यापैकी चांगली आहे. नंतर बघा समग्र आणि खंड पद्धती. समग्र पद्धती म्हणजे काय असते की तुम्ही समजा एखादी कविता आहे, ती एखादी कविता पूर्णपणे पाठ करायची किंवा पूर्णपणे शिकायची एकाच ह्याच्यामध्ये, त्याला समग्र म्हणायचं. आणि खंड पद्धती म्हणजे काय, त्या कवितेचे भाग करायचे, 4 भाग. म्हणजे थोडक्यात जर 10 ओळी असतील तर पहिल्या 4 ओळी आता शिका, नंतरच्या 4 ओळी, नंतर 4 ओळी. तर अशा प्रकारे आपण जर भाग केले त्याला खंड पद्धती म्हणायचं. मग यापैकी तुमची खंड पद्धती पाही चांगली असते, ठीक आहे. आणि जर समजा मोठ्या व्यक्ती असेल त्यामुळे तुम्ही समग्र पद्धती पाही वापरू शकता. नंतर असते पहा पठण पद्धती आणि प्रपाठ पद्धती. पठण पद्धती म्हणजे पहा रिसायटेशन म्हणजे सारखी सारखी म्हणणे, आणि प्रॉम्प्टिंग मेथड म्हणजे या ठिकाणी तेच तुम्ही म्हणजे समजा एकदा अध्ययन केलं, पहिल्यांदा अध्ययन केलं, लगेच तुम्ही दुसऱ्यांदा अध्ययन करायचं, तेच घटक अध्ययन करा, परत तिसऱ्यांदा अध्ययन करायचं. म्हणजे काय होतं, जे पहिले तुमचं अध्ययन झालेलं असतं ते दुसऱ्या वेळेस तुम्हाला आठवत असतं, म्हणजे दुसऱ्या वेळेस जास्त तुम्हाला आठवण्याची गरज नसते. म्हणजे पहिलं ह्याचा जो काही भाग आहे तुम्हाला तो दुसऱ्या वेळेस शिल्लक असतो, आणि त्यावेळेस मग ही पद्धत या ठिकाणी चांगली असते. लक्षात आलं. अशा प्रकारच्या 3 मेथड आहेत अध्ययनाच्या. तर याच्यामुळे तुमचं विस्मरण कमी होतं, स्मरण हे चांगलं राहतं. तर या अध्ययनाच्या पद्धती लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत थोडक्यात आपण सांगितलंय. चला प्रश्न बघा, पुढचा बघा प्रश्न याच्यावरती आधारित. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावरती परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचं स्वरूप. ठीक आहे. बघा स्मरणाचा प्रमुख घटक काय पहा, ग्रहण. यावरती परिणाम करणारा घटक कोणता आहे पहा, अनुभवाचं स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येणार नाही. अनुभवाच्या स्वरूपामध्ये काय येणार नाही पहा. चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, व्यक्तीची मनोवृत्ती की चेतक स्रोत येत नाही. कोणती बाब येणार नाही पहा, अनुभवाच्या स्वरूपामध्ये. अनुभवाच्या स्वरूपामध्ये तर बघा चेतकाची तीव्रता येणार आहे, अर्थपूर्णता येणार आहे पहा, चेतकाचा स्रोत येईल. व्यक्तीची मनोवृत्ती येणार आहे का, मनोगणन मध्ये येते. कशामध्ये येते पहा, व्यक्तीची मनोवृत्ती पहा मनोगणन मध्ये येते. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी अनुभवाच्या स्वरूपामध्ये येणार नाही. ठीक आहे. नंतर बघा प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 2. स्मरणाचा प्रमुख घटक कोणता आहे, ग्रहण. यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोगणन. ठीक आहे. व्यक्तीचे काय पहा, मनोगणन बघितलं आता आपण. तर कोणती बाब याच्यामध्ये पहा येते, मनोगणनेमध्ये कोणती बाब येते. आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. अनुभवाचं स्वरूप बघितलंय, व्यक्तीचं मनोगणन बघितलंय. चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, मानसिक पक्वता की चेतक स्रोत. सांगा व्यक्तीचे मनोगणन मध्ये काय येईल, काय येतं, तर मानसिक पक्वता येईल. बरोबर ना. ऑप्शन क्रमांक सी मानसिक पक्वता. चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, चेतकाचं स्रोत हे अनुभवाच्या स्वरूपामध्ये येईल. कशाचं, अनुभवाच्या स्वरूपामध्ये येणार. तर मानसिक पक्वता हे व्यक्तीच्या मनोगणनेमध्ये येईल. प्रश्न पुढचा बघा. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासली, क्रमाक्रमाने अभ्यासली आणि नंतर ती आठवायला आपण शिकतो त्यावेळेस कोणतं स्मरण म्हणतात. या स्मरणाचा प्रकार कोणता, सक्रिय स्मरण, मनोवैज्ञानिक स्मरण, बौद्धिक स्मरण की यांत्रिक स्मरण. बघा आपण काय करतोय, आपण जो अभ्यास आहे तो क्रमबद्ध स्वरूपामध्ये पाठ केला आणि ते आपण आठवायला शिकतो, याला म्हणायचं मनोवैज्ञानिक स्मरण. याला काय म्हणायचं पहा, मनोवैज्ञानिक स्मरण म्हणायचं. बौद्धिक नाही पहा, मनोवैज्ञानिक. म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण, एखादी तुम्ही जी काही गोष्ट आहे ती काय करता, क्रमबद्ध टप्प्याटप्प्याने तुम्ही ती अभ्यासता आणि परत ती तुम्ही आठवायला शिकता, याला मनोवैज्ञानिक. ठीक आहे. याला काय म्हणायचं, सायकोलॉजिकली. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सायकोलॉजिकली त्या गोष्टी काय करता, टप्प्याटप्प्याने शिकता आणि नंतर त्या आठवायला शिकत असता, याला म्हणायचं मनोवैज्ञानिक स्मरण. प्रश्न पुढचा. एखाद्या गोष्टीचं ग्रहण, डायरेक्ट 8 आला का, इथं 4 पाहिजे होता. एखाद्या गोष्टीचं ग्रहण जेवढं जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केलं यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केलं जातं. वेळेच्या विभागणीवरती आधारित असलेल्या या पद्धतीला काय म्हणतात.
खंडशः पठन पद्धती, समध्यांतर पद्धती, प्रपाठ पद्धती की स्मृती सहाय्यक पद्धती? काय म्हटलं जातं बघा, एकदा बसलं म्हणजे ते एकदमच पाठ करायचं, त्याला आपण काय म्हणणार, समग्र म्हणणार, किंवा काय म्हणणार त्याला आपण, समग्र, बरोबर. परंतु या ठिकाणी आपण काय म्हणतोय की या ठिकाणी आपल्याला काय करायचं, अधूनमधून विश्रांती घ्यायची, मध्ये मध्ये गॅप घ्यायचे आणि वेळेची विभागणी असते, 5 मिनिटाचा गॅप, 10 मिनिटाचा गॅप, अशा प्रकारे आपण करतो. याला समध्यंतर पद्धती असं बोललं जातं. आणि सगळ्यात लक्षात ठेवायचं, सगळ्यात चांगली मेथड कोणती, तर समध्यंतर पद्धत. तुम्हाला कोणत्याही पद्धती विचारल्या जातील तर सगळ्यात योग्य पद्धत कोणती असं विचारलं अध्ययनाची स्मरणासाठी, तर लक्षात ठेवा ही समध्यंतर पद्धती. आता प्रेरणा, ठीक आहे. प्रेरणा बघा, व्याख्या काय पा प्रेरणेच्या, ठीक आहे. समजलं का, स्मरण, विस्मरण, धारणा या गोष्टी समजल्या का? आता बघा लिंडसले यांची व्याख्या काय पा, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, साध्य गाठायला प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या आणि वर्तनामागचा उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचं मिश्रण म्हणजे प्रेरणा, अशी लक्षात ठेवा लिंडसले यांची व्याख्या. अगदी पाठ करायची, साध्य गाठायला प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या आणि वर्तनामागचा उत्साह टिकवून ठेवणारी, ठीक आहे. तर जे काय धारणा टिकून धरणाऱ्या शक्तींचं मिश्रण म्हणजे प्रेरणा, अशी लिंडसले यांची व्याख्या आहे. दुसरी यांची काय व्याख्या आहे बघा, की प्रतिक्रियामध्ये जोश किंवा आवेश, प्रतिक्रियामध्ये जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती. आपण जो काही रिस्पॉन्स देतो त्याच्यामध्ये आवेश येतो, आपला खेळताना खूप आवेश येईल, एखादी प्रतिक्रिया आपण करू, जोश येईल, आवेश येईल, तर ती स्थिती म्हणजे काय पा प्रेरणा, अशी दुसरी यांची व्याख्या आहे. कोम्स आणि स्निग यांची व्याख्या आहे, स्वसंकल्पना राखण्यासाठी. स्वसंकल्पना राखण्यासाठी म्हणजे काय, स्वसंकल्पना म्हणजे काय, स्वतःची एखादी कन्सेप्ट असेल ती आपण कायम ठेवण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी निरंतर प्रयत्नामुळे वर्तनाला मिळणारी जी चालना असते, म्हणजे या ठिकाणी ड्राईव्ह म्हणतो आपण त्याला, ती सारखी ती वर्तन चाललं पाहिजे, सारखं आपण ते वर्तन करू. कशासाठी, स्वसंकल्पना राखण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी सारखी एखादा आपण वर्तन करतो आणि त्याला मिळणारी जी चालना असते त्यालाच म्हणायचं म्हणजे चाललेल्या प्रेरणा म्हणत. काय हे चुकीचं आहे बघा, त्याला म्हणायचं प्रेरणा. सिगमंड फ्राइड यांची काय व्याख्या आहे बघा, सर्वश्रेष्ठ कलाकृती साहित्य निर्मिती, सर्वश्रेष्ठ कलाकृती साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करते. लक्षात ठेवायचं, सर्वश्रेष्ठ कलाकृती असेल, साहित्य निर्मिती असेल, बघा सर्वश्रेष्ठ कलाकृती असेल, साहित्य निर्मिती असेल आणि पराक्रम असेल, बरोबर. तर यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करते, असं सिगमंड फ्राइड यांची व्याख्या आहे. ओके, व्याख्या लक्षात आली इथपर्यंत. चला आता पुढे बघा, आपल्याला शारीरिक गरज आणि आंतरिक जैविक गरज बघायची, ठीक आहे. गरजेचे प्रकार, गरजेचे काय प्रकार बघायचे, शारीरिक गरज किंवा आंतरिक किंवा जैविक गरज, हे लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्यांची नावं एकच आहेत, कन्फ्युजन आपलं होतं, ही कोणती गरज आहे, ती कोणती गरज आहे, त्यावेळेस कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. तुमची शारीरिक गरज असेल त्यालाच आपण आंतरिक गरज म्हणतो, त्याला जैविक गरज म्हणतो, गरज म्हणा किंवा प्रेरणा म्हणा. आता बघा याच्यामध्ये कोणकोणती गरज, जैविक गरज, आंतरिक गरज किंवा शारीरिक, याच्यामध्ये तहान, भूक, उत्सर्जन, तापमान नियंत्रण, झोप, काम, प्रेरणा आणि मातृवात्सल्य, ठीक आहे. मातृवात्सल्य, ठीक आहे. व्याख्या लक्षात ठेवायच्या, तुम्हाला मी शॉर्टकट सांगितले, त्याच्यातले जे शब्द आहेत महत्वाचे तेवढेच फक्त लक्षात ठेवायचं, बाकीचं काही लक्षात ठेवायचं नाही. या शारीरिक गरजा आहेत तहान, भूक, उत्सर्जन, तापमान नियंत्रण, झोप, काम, प्रेरणा आणि मातृवात्सल्य. नंतर बघा तहान काय असतं तर आपण हे थोडक्यात समजून घेऊया. तहान म्हणजे बघा की मज्जापेशीमधील पाण्याचं प्रमाण कमी झालं की तहान लागते, मज्जापेशीमधील पाण्याचं प्रमाण कमी झालं की तहान लागेल. विशिष्ट पेयाची गरज ही संपादित गरज, आता हे लक्षात ठेवायचं बरं का, जी विशिष्ट पेयाची गरज असते म्हणजे तुम्ही चहा प्यायला लागला, बरोबर, किंवा आपण म्हणू तुम्ही कॉफी प्यायला लागला, तर हे जे काही विशिष्ट पेय आहे तर ही जी काय तुमची गरज आहे ती संपादित असते, म्हणजे ती तुम्ही मिळवलेली गरज असते, स्वतः लावलेली गरज असते, ठीक आहे. इथं लक्षात ठेवायचं की तुम्ही चहा पिता म्हणजे ही कोणत्या प्रकारची गरज आहे, आंतरिक गरज आहे का नाही, ती संपादित गरज आहे. लक्षात ठेवायचं, म्हणजे आंतरिकच गरज म्हणा, तुम्ही ती सवय लागली म्हणजे तुम्हाला त्याचं परत या ठिकाणी ते गरजेचं आहे, बरोबर ना. नंतर बघा तापमान नियंत्रण म्हणजे काय, की वस्त्र आणि निवारा या गरजांच्या मुळाशी तापमान नियंत्रणाची मूलभूत गरज आहे. म्हणजे काय, तुमचं तापमान नियंत्रण करायचंय, बरोबर ना, तर त्यासाठी वस्त्र आणि निवारा ह्या गरजा आहेत आणि याच्या मुळाशी तुमची तापमान नियंत्रणाची काय असते, मूलभूत गरज असते. काम प्रेरणा म्हणजे काय, ही एक मिश्र प्रकारची प्रेरणा असते. काम प्रेरणा
ठीक आहे. आता बघा काम प्रेरणा काय आहे हे थोडक्यात इथं बघून घ्या की ही गरज शारीरिक स्वरूपाची पण सामाजिक प्रेरणाशी अतिशय निगडीत आहे. म्हणजे ही शारीरिक स्वरूपाची परंतु सामाजिक प्रेरणेशी सुद्धा कशी निगडीत असते. कारण अन्य व्यक्तींशी संबंध येणे म्हणजे काम प्रवृत्तीचं वैशिष्ट्य आहे. बरोबर ना. अन्य व्यक्तींशी संबंध येणं म्हणजे काय पाहिजे एक काम प्रवृत्तीचं वैशिष्ट्य असतं. सामाजिक बंधने, रूढी, धार्मिक श्रद्धा, मूल्य, संस्कृती यांचा मोठा प्रभाव हा या काम प्रेरणेवरती आढळतो. ठीक आहे. व्यक्तीच्या भावनिक जीवनाशी संलग्न असल्यामुळे मानसिक गरजांशी काय येतो तिचा संबंध येतो. म्हणजे भावनिक जीवनाशी संलग्न असल्यामुळे मानसिक गरज सुद्धा या ठिकाणी महत्वाची त्याचा संबंध येणारच आहे. व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य हे काम प्रेरणेच्या तृप्तीवरती अवलंबून असते. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू की समजा तुम्हाला एखाद्या शेतामध्ये काम करायचंय तर तुम्ही ते काम केलं की तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लागेल. बरोबर ना. तुम्ही थोडक्यात आपण काय म्हणूया की तुम्ही काम करून खूप दमलाय बरोबर आणि तुम्ही सावलीमध्ये बसला तर तुमची त्या ठिकाणी काय होईल समाधान होणार आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं पाणी वगैरे पिलं की तुमचं समाधान होईल. म्हणजे लक्षात ठेवा की ही तुमची मानसिक स्वास्थ्य ही काम प्रेरणेच्या तृप्तीवरती अवलंबून असेल. म्हणजे तुम्हाला पण चांगलं वाटतं अरे हा आज दिवसभर खूप चांगलं काम केलं संध्याकाळी शांत झोप लागणार. बरोबर. नंतर काम प्रेरणा ही अत्यंत बलिष्ठ प्रेरणा आहे. काम प्रेरणा काय एकदम बलिष्ठ आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या प्रेरणेमध्ये सगळ्यात महत्वाची प्रेरणा कोणती असते ही काम प्रेरणा असते. म्हणजे लक्षात ठेवा की जर समजा तुम्ही सकाळी काय करताय तुम्हाला सवय व्यायाम करायची तुम्ही त्याच्यासाठी उठताय व्यायाम करून येताय आणि आज व्यायाम झाला असं वाटलं की तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. लक्षात आलं. तर अशा प्रकारची ही काम प्रेरणा असते. नंतर अनेक प्रकारच्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तनामागची याची शक्ती जाणवते. म्हणजे तुम्ही अनेक प्रकारचं वैयक्तिक असेल सामाजिक वर्तन असेल याच्या पाठीमागे याची शक्ती जाणवते. म्हणजे तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवायची समाजामध्ये मान सन्मान मिळवायचा तुम्ही काम करणार. बरोबर ना. तुम्ही मेहनत करणार. बरोबर. नंतर फ्राईड या मनोविश्लेषण तज्ञाच्या उपपत्तीमध्ये काम प्रेरणेला सर्वाधिक मानाचं स्थान लक्षात ठेवायचं. फ्राईड यांनी या काम प्रेरणेला सर्वाधिक मानाचं स्थान दिलेलं आहे. नंतर बघा मातृवात्सल्य काय असतं तर पिल्लांच्या संरक्षणासाठी पिल्लांच्या रक्षणासाठी म्हणजे बाळांतपणानंतर म्हणजे मातृवात्सल्य ही प्रेरणा मुलांच्या रक्षणासाठी असते. आता बाळांतपणानंतर जी काही पिट्युटरी ग्रंथी असते त्याच्यामधून प्रोलॅक्टिन स्राव प्रोलॅक्टिन जो काही स्राव आहे तो स्राव होतो आणि याच्यामध्ये मातृवात्सल्याचा उगम होतो. लक्षात आलं. तर बाळांतपणानंतर जी काही पिट्युटरी ग्रंथी असते ग्लँड असते त्याच्यामधून जो प्रोलॅक्टिन नावाचा स्राव आहे तर तोच स्रवल्यानंतर मातृवात्सल्याचा या ठिकाणी उगम होतो. तर लक्षात ठेवा ही सुद्धा तुमची शारीरिक गरज आहे. तुम्हाला इथपर्यंत अडचण आहे का काय कोणाला सांगा. चला पुढे बघू आता व्यक्तिगत प्रेरणा. आता आपण शारीरिक गरज बघितली अंतर्गत गरज बघितली जैविक गरज बघितली. आता व्यक्तिगत प्रेरणा कोणकोणत्या आहेत तर बघा कृती पुनरावृत्ती एखादी कृती करणं पुनरावृत्ती करणं यश अपयश ही व्यक्तिगत प्रेरणा आहे. अभिरुची व्यक्तिगत प्रेरणा आहे. प्रतिष्ठा मिळवणं व्यक्तिगत आहे. जीवनविषयक ध्येय गाठणं जिज्ञासा असेल हालचाल असेल प्रभुत्व स्वसंरक्षण आणि आकांक्षा. ठीक आहे. तर हे सगळे काय तुमच्या व्यक्तिगत प्रेरणा आहेत. म्हणजे कृती पुनरावृत्ती करणं यश अपयश अभिरुची प्रतिष्ठा मिळवणं जीवन आवश्यक ध्येय गाठणं जिज्ञासा हालचाल प्रभुत्व स्वसंरक्षण आणि आकांक्षा. ठीक आहे. ह्या सगळ्या कशा तुमच्या या व्यक्तिगत गरजा आहेत. लक्षात ठेवायचं. व्यक्तिगत गरजा पाठ करा. नंतर बघा सामाजिक प्रेरणेच्या दोन प्रकार असतात. एक सहवास विषयक गरज आणि दुसरी प्रतिष्ठा विषयक गरज. सहवास विषयक गरज किंवा प्रेरणा म्हणा किंवा प्रतिष्ठा विषयक प्रेरणा किंवा गरज म्हणा. ठीक आहे. सामाजिक प्रेरणा किंवा सामाजिक गरजेचे हे दोन प्रकार असतात. आता सहवास विषयक गरजेमध्ये किंवा प्रेरणेमध्ये काय येतं तर बघा भावनिक सुरक्षा. बरोबर ना. सहवास विषयक गरज तुम्हाला कशासाठी गरज असते तर भावनिक सुरक्षेसाठी. नंतर परावलंबित्व म्हणजे दुसऱ्यावरती आपण डिपेंड असो त्याच वेळेस तुमची सहवास विषयक गरज असेल ना. नंतर जर तुमच्या मध्ये काय म्हणू आपण की स्वतःवरती तुम्ही डिपेंडेंट आहात तर तुम्हाला सहवासाची गरजच नाही. सहवास नकोय तुम्हाला. नंतर भावनिक सुरक्षा महत्वाची परावलंबित्व याच्यामध्ये येणारे समाज मान्यता सहवास विषयक प्रेरणा किंवा गरज आहे. जोडीदाराची गरज आहे. मूल्य आणि आपुलकीची आणि स्वीकृती आपुलकी आणि स्वीकृती दुसऱ्याबद्दल आपुलकी किंवा आपल्याबद्दल कोणाला तरी आपुलकी वाटली पाहिजे आपल्याला कोणीतरी पण स्वीकारलं पाहिजे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. या सगळ्या तुमच्या काय सहवास विषयक गरजा आहेत किंवा प्रेरणा आहेत. लक्षात आलं. सहवास विषयक गरजा भावनिक सुरक्षा परावलंबित्व समाज मान्यता जोडीदाराची गरज मूल्य आणि आपुलकी आणि स्वीकृती. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिष्ठा विषयक गरज. प्रतिष्ठा विषयक गरजामध्ये श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व. ठीक आहे. श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व यासाठी ही प्रतिष्ठा विषयक गरज असते. नंतर बघा सत्ता मिळवणं मान्यता रिकॉग्निशन ओळख देणं यासाठी तुमची प्रतिष्ठा विषयक गरज आहे. प्रतिष्ठा किंवा सामाजिक दर्जा तर याच्यामध्ये ही तुमची प्रतिष्ठा गरज मध्ये येईल. आणि स्थैर्य
स्टॅबिलिटी. लक्षात आलं? तर प्रतिष्ठा विषयक गरजेमध्ये कोण कशाचा समावेश होतो तर लक्षात ठेवा, श्रेष्ठत्व, वर्चस्व, सत्ता, मान्यता, प्रतिष्ठा किंवा सामाजिक दर्जा आणि स्थैर्य याचा समावेश तुमचा प्रतिष्ठा विषयक गरजेमध्ये होते. नंतर बघा दुसरा एक प्रकार आहे ती म्हणजे विजिगीषु प्रेरणा. विजिगीषु प्रेरणा, अचिव्हमेंट मोटिवेशन. अचिव्हमेंट मोटिवेशन म्हणजे काय की तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचंय आणि त्याच्यासाठीच या ठिकाणी मोटिवेशन म्हणजे विजिगीषु प्रेरणा. आता ही जी संकल्पना आहे ती कोणी मांडली बघा, मॅक्लेलँड आणि ऍटिकन्स. ठीक आहे, ऍटिकन्सन, मॅक्लेलँड आणि ऍटिकन्सन या मानसशास्त्रज्ञांनी विजिगीषु प्रेरणेचं महत्व प्रस्थापित केलं. त्यांनी त्याचं महत्व प्रस्थापित केलं कशासाठी, अचिव्हमेंट मोटिवेशन. नंतर बघा विजिगीषु प्रेरणा याचा अर्थ स्वतःच्या क्षमतांना आव्हान देणारं काम स्वीकारण्याची तयारी, म्हणजे स्वतः जे काय ऍबिलिटी आहे, जे क्षमता आहे त्याला आव्हान द्यायचं आणि त्याच्यावर आधारित आपण एखादी गोष्ट अचीव्ह करायची. विजिगीषु प्रेरणा प्रबळ असणारी व्यक्ती जिद्दी आणि महत्वाकांक्षी, हे लक्षात ठेवायचं. ज्या विजिगीषु प्रेरणा ज्यांच्याकडे प्रबळ असते तर त्या व्यक्ती जिद्दी असतात आणि महत्वाकांक्षी असतात. त्यांना जे काय मिळवायचं आहे तर ते या ठिकाणी त्या मिळवत असतात. लक्षात आलं? ह्या विजिगीषु प्रेरणाचं थोडक्यात ही कन्सेप्ट आहे. चला समजलेत पर्यंत. आता बघा हा आपल्याला काय बघायचा, गरजांचा श्रेणी बघायची. ठीक आहे, ही गरजांची 5 श्रेणी बघायची. व्यवस्थित दिसतंय का मला सांगा बरं. ठीक आहे, अब्राहम मोस्लो, बरोबर. हा, आता इथे लक्षात ठेवायचं की पहिली गरज कोणती, दुसरी गरज कोणती, यासाठी हे महत्वाचं आहे. आता बघा पहिली तुमची शारीरिक गरज असते. शारीरिक गरज आधी भागली पाहिजे, बरोबर ना. म्हणजे याच्यामध्ये मग तुमचं अन्न, पाणी, झोप, हालचाल या मूलभूत गरजा आहेत. ह्या मूलभूत गरजा तुमच्या आधी पूर्ण होणं गरजेचं असतं. जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल, आपलं अस्तित्व ठेवायचं असेल तर यासाठी शारीरिक गरज पूर्ण होणं गरजेचं आहे. शारीरिक गरज तुमची पूर्ण झाली की तुम्हाला सुरक्षिततेविषयीची गरजेची आवश्यकता असते. मग याच्यामध्ये पण शारीरिक त्रास असेल, दुखापतीपासून संरक्षण मिळण्याची आणि बाह्य धोक्यापासून स्वतःचा बचाव करण्याची प्रेरणा, बरोबर ना. तर ही तुमची सुरक्षिततेविषयी गरजामध्ये येते. लक्षात ठेवायचं की शारीरिक, दिसतंय का व्यवस्थित बघा, शारीरिक गरजामध्ये तुमचं अन्न, पाणी, झोप, हालचाल या मूलभूत गरजा येतील. सुरक्षिततेविषयक गरजेमध्ये तुमचं शारीरिक त्रास, दुखापतीपासून संरक्षण मिळण्याची आणि बाह्य धोक्यापासून स्वतःचा बचाव करण्याची प्रेरणा ही तुमची सुरक्षिततेविषयक गरजेमध्ये येईल. नंतर प्रेम आणि आपुलकी, तिसरी वर आपण जातोय प्रेम आणि आपुलकी. स्वीकृती, दखल आणि मान्यता. प्रेम म्हणजे एखाद्याने स्वीकृत केलं पाहिजे, आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, दखल घेतली पाहिजे, मान्यता दिली पाहिजे आणि प्रेम दिलं पाहिजे. ही तुमची प्रेम आणि आपुलकीची गरज. हा तिसरा टप्पा. नंतर याच्यावर ही पूर्ण झाली की तुम्ही वरच्या टप्प्यामध्ये जाणार. मग आता तुम्हाला आत्मसन्मान मिळाला पाहिजे. मग याच्यामध्ये तुमची प्रतिष्ठा, विजिगीषु प्रेरणा, यश आणि संपादन, बरोबर ना. प्रतिष्ठा, विजिगीषु प्रेरणा, यश, संपादन हे तुमचं आत्मसन्मानामध्ये येतं. आणि हे पूर्ण झालं की तुम्ही सगळ्यात वरच्या स्तरावरती जाता. ही एकदम वरची, आपण हाय लेवलची तुमची गरज म्हणून आपण याला म्हणायचं आत्मप्रचिती म्हणजे स्वतःच्या सुप्त क्षमतांचा विकास करण्याची गरज. मग आता तुमचं हे पूर्ण झालं, हे एकेका टप्प्यात तुम्ही पूर्ण केलं की आता तुम्हाला असं वाटणार की आपल्यामध्ये जे काही सगळ्या जे सुप्त शक्ती आहेत तर त्या आपण डेव्हलप करायच्या आणि मग तुम्हाला या ठिकाणी आत्मप्रचिती येते. लक्षात आलं? शारीरिक गरज, सुरक्षिततेविषयक गरज, प्रेम, आपुलकी, आत्मसन्मान आणि आत्मप्रचिती. तर अशा प्रकारे हा गरजांचा काय या ठिकाणी शंकू आहे. सगळ्यात आधी पहिली गरज, नंतर दुसरी, तिसरी, चौथी आणि नंतर सगळ्यात शेवटी 5वी, बरोबर. ही तुमची गरज पूर्ण झाली की आपण या ठिकाणी समाधानी झालो किंवा आयुष्यामध्ये येऊन या ठिकाणी आपलं समाधान झालं किंवा या ठिकाणी आपण काहीतरी प्राप्त केलं, मोक्ष मिळाला, असं या ठिकाणी आपल्याला म्हणायला काय अडचण नसते. ठीक आहे, चला आता आपण बघा कोणत्या ह्याच्यावरती आहे. आता हा एक काय प्रेरणेचं चक्र आहे. हे काय प्रेरणेचं चक्र आहे. हे तुमच्या लक्षात आलं. आता हे जे काय सगळं आहे म्हणजे तुम्ही इथं झाला, इथं तुमची आत्मप्रचिती आली की परत तुमचं चक्र हे सुरू होत असतं. आता हे चक्र आपण इथं बघून घेऊ. बघा इथं तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण दिलंय. काय उदाहरण आहे की तुम्हाला तहान लागली. ठीक आहे, मग गरज आहे. पहिल्यांदा तुमची काय नीड निर्माण होईल. तुमची गरज असेल, काहीतरी तुम्हाला गरज लागणार आहे, तुमची गरज आहे. मग ती गरज या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी, थोडक्यात तहान पूर्ण करण्यासाठी तुमची अस्वस्थता होईल. तुम्हाला थोडंसं चलबिचल वाटलं, आता तहान लागली तर पाणी कसं मिळवायचं, तुमची अस्वस्थता होणार आहे. नंतर मग तुम्ही अस्वस्थता ही तुम्हाला साध्य मिळवायची म्हणजे तुमची तहान भागवायची, यासाठी साध्याच्या दिशेने तुमचे प्रयत्न सुरू होतील. म्हणजे प्रयत्न म्हणजे हे असं बघा, गरज, अस्वस्थता आणि हे प्रयत्न. नंतर या ठिकाणी तुमची त्या पाण्यासाठी प्रयत्न, तुमची धडपड सुरू होईल. धडपडीनंतर तुम्ही काय करणार, ते साध्य म्हणजे तुम्हाला ते पाणी मिळतं, या ठिकाणी तुमची गरज शमन होते आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी समाधान मिळतं. समाधान मिळालं की परत नवीन गरजेसाठी अस्वस्थता,
ती पूर्ण करायची, म्हणून ते साध्य दिशेने तुमचे प्रयत्न होतील. परत तुम्ही त्या गरज पूर्ण करायची धडपड करणार, प्रयत्न करणार, नंतर ती तुमची गरज पूर्ण होईल, परत तुमचं समाधान मिळणार. तर हे अशा प्रकारे प्रेरणेचं चक्र आहे. आता लक्षात ठेवायचं, पहिली तुमची गरज आहे, नंतर अस्वस्थ आहे, नंतर प्रयत्न, नंतर तुमची धडपड आहे, नंतर या ठिकाणी तुम्हाला ते साध्य होईल आणि नंतर तुमच्या ठिकाणी समाधान होईल. अशा प्रकारे हे तुमच्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6 स्टेप या तुमच्या गरजेच्या किंवा प्रेरणेच्या चक्रामध्ये असतात. लक्षात आलं? टीईटी पास म्हणजे मोक्ष मिळाला नाही ना. टीईटी पास झाला की तुम्ही परत तुम्हाला वाटणार की टेट परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजे. मोक्ष कुठे मिळतोय आपल्याला? परत तुम्ही म्हणा टेट मध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजे. टेट मध्ये चांगले मार्क मिळाले की परत तुम्हाला वाटणार जागा आता जास्त आल्या पाहिजे. जागा जास्त आल्या की तुम्हाला वाटणार आता पवित्र पोर्टल मध्ये आपल्या जवळचा जिल्हा मिळाला पाहिजे, किंवा तुम्हाला असं वाटतं आता प्रायमरीवरती सिलेक्शन झालंय, 6वी ते 8वीला होऊ द्या, 9वी 10वीला होऊ द्या. हे गरजेचं चक्र कधी संपत नाही. चला बघू पुढे आपण आता याच्यामध्ये प्रश्न आहेत. पहिलाच प्रश्न बघा गरजेच्या चक्रावर. चला पटपट पटपट चला. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो? सांगा. प्रयत्न, गरज, अस्वस्थता, समाधान, समतोल राखणं. अस्वस्थता, प्रयत्न, गरज, समतोल राखणे, समाधान. गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे, समाधान. अस्वस्थता, गरज. सांगा पहिलं काय येईल? करेक्ट सांगायचं. मग पेन्शन मिळाली पाहिजे. मग शेवटी पेन्शन. पेन्शन नंतर मी परत मग आपल्याला शेवटी खाण्यासाठी दात राहिले पाहिजे. खाण्यासाठी दात राहिले पाहिजेत, बरोबर की नाही? ती आपली परत गरज निर्माण होईल. मग त्यासाठी आपण परत सोन्याचे दात आणून बसू, बरोबर? बघा, तर पहिली तुमची गरज, नंतर तुमची अस्वस्थता, नंतर प्रयत्न, नंतर बघा समतोल राखला जाईल आणि नंतर शेवटी समाधान मिळेल. ऑप्शन क्रमांक सी मध्ये. चला पुढं. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? आंतरिक प्रेरणेबाबतलं अयोग्य विधान. आंतरिक प्रेरणा म्हणा, शारीरिक गरज म्हणा, ठीक आहे, कोणतीही म्हणा, तर त्या बाबतीत त्या ठिकाणी अयोग्य विधान आपल्याला सांगायचंय. बघा, विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे, बरोबर आहे. विषयाची आवड काय आंतरिक प्रेरणा आहे, करेक्ट आहे. आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, करेक्ट आहे. अभिरुची असेल तर तुम्हाला आंतरिक प्रेरणा निर्माण होईल, आंतरिक प्रेरणा असेल तर अभिरुची निर्माण होईल, करेक्ट आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. प्रोत्साहके म्हणजे बाहेरून पाठिंबा देणारे, तर ही आंतरिक प्रेरणा नाहीत, बाह्य आहेत. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाय आहे. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाय आहे, अगदी करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, चला पुढे बघू. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? मनोसामाजिक प्रेरणा कोणती नाही? ठीक आहे. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन आहे, कोणतीही प्रेरणाताई नाही. ठीक आहे, चला. कोणती प्रेरणा मनोसामाजिक प्रेरणा नाही? संपादन, संलग्नन, कुतूहल आणि शोधन आणि उत्सर्जन. ठीक आहे, मनोसामाजिक प्रेरणा याच्यापैकी कोणती नाही येणार? बघा, तुमचं संपादन मनोसामाजिक येईल, संलग्नन म्हणजे थोडक्यात आपण सहवास करणं हे तुमचं मनोसामाजिक येईल, कुतूहल आणि शोधन करणं मनोसामाजिक आहे, उत्सर्जन तुमचं शारीरिक आहे. ऑप्शन क्रमांक डी. चला पुढे चला. खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? जीवशास्त्रीय, ठीक आहे, जैविक, जीवशास्त्रीय म्हणा, शारीरिक म्हणा, आंतरिक म्हणा. सत्ता प्रेरणा, संपादन गरज, मातृत्व, संलग्नन गरज. जीवशास्त्रीय प्रेरणा कोणती आहे यापैकी? कोणती? तर आपली मातृत्व. मातृत्व ही तुमची जीवशास्त्रीय प्रेरणा असते. बाकी सत्ता, संपादन, संलग्नन त्या तुमच्या या ठिकाणी बाहेरच्या आहेत. चला पुढे बघू. प्रश्न क्रमांक 5. खाली दिलेल्या गरजापैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? व्यक्तिगत गरज कोणती? आता व्यक्तिगत गरज सांगा. प्रतिष्ठा, सुरक्षा, जोडीदाराची गरज, परावलंबित्व. गरजा पाठ करून घ्या बरं का, सगळ्या गरजा पाठ करा, लक्षात ठेवा. व्यक्तिगत गरज यापैकी कोणती? तर तुमची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. मला काय मिळाली पाहिजे? प्रतिष्ठा. ही माझी व्यक्तिगत गरज आहे. तर सुरक्षा असेल, जोडीदाराची गरज असेल, परावलंबित्व असेल, तर या सहवास विषयक गरज आहेत. कशात? सहवास विषयक गरज आहेत. तर
तर तुमची प्रतिष्ठा ही तुमची व्यक्तिगत गरज आहे. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा. खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती? चला, सहवास विषयक गरज कोणती? आता इंद्रिय समाधान, सत्ता, समाज मान्यता की स्थैर्य? तर समाज मान्यता ही काय तुमची सहवास विषयक गरज आहे. समाजाने मान्यता दिली पाहिजे. बाकी इंद्रिय समाधान असेल, सत्ता तुमची वैयक्तिक गरज आली, स्थैर्य तुमची वैयक्तिक गरज आली, तुमची इंद्रिय समाधान शारीरिक गरज आली. बरोबर, समाज मान्यता तुमची कशी सहवास विषयक गरज आहे. चला पुढे बघू. सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? सहवास विषयक प्रेरणा कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? सहवास विषयक प्रेरणा कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? शारीरिक आहे, व्यक्तिगत आहे, सामाजिक की वरीलपैकी सर्व? सहवास विषयक प्रेरणा. तर ही सामाजिक प्रेरणेचा घटक आहे. लक्षात आलं? सहवास विषयक प्रेरणा ही सामाजिक प्रेरणेचा घटक आहे. चला प्रश्न 8. कोंबज आणि स्निक यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? कोणतं विधान समाविष्ट आहे असं विचारलं. कोंबेज आणि स्निक यांनी जी व्याख्या मांडली ना त्याच्यामध्ये कशाचा समावेश येतो हे विचारले बघा. प्रतिक्रियामध्ये जोश वाढवणारी स्थिती, प्रतिक्रियामध्ये जोश वाढवणारी स्थिती, तो संकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, साध्य गाठण्यास आणि वर्तनामागचा ठीक आहे मागचा उत्साह टिकवून ठेवणारी शक्ती, अध्ययनाची आवश्यक बाब. आता म्हणजे थोडक्यात कोंबोज आणि स्निक यांनी आपल्या व्याख्येमध्ये काय मांडलं तर बघा, संकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. तर लक्षात ठेवायचं, संकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. तर हे कोंबोज आणि स्निक यांच्या व्याख्येमध्ये समाविष्ट आहे. बरोबर, ऑप्शन क्रमांक बी, संकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. पुढं खाली दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान हे प्रेरणेचं वैशिष्ट्य नाही? प्रेरणेचं वैशिष्ट्य कोणतं नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचं सामर्थ्य प्रेरणेत आहे. बरोबर आहे, मानवी वर्तनाला दिशा देण्याचं सामर्थ्य कशामध्ये मोटिवेशन मध्ये आहे, प्रेरणेमध्ये आहे. म्हणजे हे करेक्ट आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. बरोबर आहे, जर तुम्हाला मोटिवेशन असेल तुम्ही एखादी गोष्ट निवडू शकता, विशिष्ट गोष्टीची निवड केली जाईल. करेक्ट येईल. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल निर्माण होतो. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल निर्माण होतो आणि वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. सांगा कोणतं? तर असमतोल निर्माण होतो ना, हे चुकीचं आहे. उलट बॅलन्स राहतो ना. तुमची प्रेरणेमुळे काय होईल, तुमचा शारीरिक आणि मानसिक बॅलन्स राहतो, तो असमतोल निर्माण होतो, हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे काय चुकीचं येईल. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी चुकीचं आहे. बरोबर, सी तुमचं उत्तर या ठिकाणी करेक्ट येईल. खालीलपैकी कोणते प्रेरणेचं वैशिष्ट्य नाही? प्रेरणेचं वैशिष्ट्य कोणतं नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचं सामर्थ्य प्रेरणेत असतं. ठीक आहे, असतं. बरोबर आहे. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. करेक्ट आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. करेक्ट आहे. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल साधला जातो, तर चुकीचं. आता तुम्ही म्हणाल की सर काय तुम्ही फक्त ऑप्शन खालीवर केलेत का? असं म्हणताल तुम्ही, आहे का? तुम्हाला वाटेल ना सरांनी काय ऑप्शन खालीवर केलेत का? बघा, हा पेपर 2 ला विचारला होता 14 ला आणि हा पेपर 1 ला विचारला होता 16 ला. बरोबर. चला, कष्ट भाग घेत नाही त्यामुळे आपण कष्ट घ्यायचे पीवायक्यू ला. पीवायक्यू ला मात्र सगळं व्यवस्थित करायचं. कुठलाही तुमचा विषय असू द्या, पीवायक्यू सोडून तुम्ही इतर कोणतंही जास्त काय करायचं नाही. शेवटच्या दिवसांमध्ये तुमचे जे काही शेवटचे दिवस आहेत ना, नवीन काहीही करू नका. जे आहे ते तुम्ही फक्त करा, रिवाइज करा. जर वेळ मिळाला तर नवीनच्या नादी लागा, अजिबात नादी लागू नका. बघा, अध्यापनाचं यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणामध्ये असतं. म्हणजेच अध्ययन प्रेरणेवरती अवलंबून असतं. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होतं? अध्ययन प्रेरणेवरती अवलंबून असतं, हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होतं? प्रेरणा ही शक्ती
कोणत्या विधानानुसार सिद्ध होईल? अध्ययनाचं यश अध्यापनात निर्माण केलं जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असतं. तर म्हणजेच अध्ययन प्रेरणेवरती अवलंबून असतं. ठीक आहे. तर हे खालीलपैकी कोणत्या विधानानुसार सिद्ध होईल? परीक्षा परिषदेने केलंय तिथं असं म्हणायचं नाही. अरे त्यांनी हाच प्रश्न कसा काय टाकला बरं, मी नाही सोडवणार असं काय म्हणू नका. म्हणजे नवीन प्रश्न द्यायला पाहिजे होता परीक्षा परिषदेने, जुनाच कशाला दिला है ना. तर बघा, प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. आपल्याला काय विचारायचं? विधानानुसार शक्य होईल अध्ययन प्रेरणेवरती अवलंबून असतं. पहिलं करेक्ट येईल. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. करेक्ट आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होती. कोणतीही प्रेरणा असेल त्याची पूर्तता एकाच मार्गाने होते, हे मात्र चुकीचं आहे. तुमची कोणतीही प्रेरणा असेल तर ती कशी असते? वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळे मार्ग असतात त्या तुम्ही त्या मार्गाने पूर्ण करत असता. एकाच मार्गाने होते हे चुकीचं आहे. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक समतोल साधला जातो, हेही करेक्ट आहे. तर बघा अ तर तुमचा ऑप्शन क्रमांक बी मध्ये करेक्ट येईल. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे. बरोबर ना. चला पुढे बघा, प्रतिक्रियामध्ये जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा. प्रतिक्रियामध्ये जोश आणि आवेश हे लक्षात ठेवा. जोश आणि आवेश फक्त एवढं लक्षात ठेवा, बाकीचं काही नाही बघायचं. हो, जोश आणि आवेश कोणाच्या व्याख्यामध्ये? तर जुश्री हे लक्षात ठेवायचं. बघा तुम्हाला व्याख्याचा लक्षात ठेवा सांगतो. तर ज सोबत तुम्ही हा जोश न्यायचा. ठीक आहे. जोश सोबत तुम्ही काय करायचा? जोश न्यायचा. आणि आपण जोश आणून एखाद्या कामाचा श्री गणेशा करतो. बरोबर केलं. जोश आणून आवेश आणून तुम्ही एखाद्या कामाचा श्री गणेशा करता, म्हणजे जुश्रीची ही व्याख्या आहे. जुश्री. ठीक आहे. कोंबोजची व्याख्या आपण बघितली ना वरती, चालना देणारे, वर्तनाला चालना देणं. पुढे बघा, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या आली. बघा, साध्य गाठायला प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या, वर्तनासाठी हा उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचं मिश्रण. बघा, उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचं मिश्रण. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. कशी ट्रिक आहे माझी? भारी आहे ना. बघा, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचं मिश्रण म्हणजे काय? म्हणजे काय? प्रेरणा. बरोबर ना. म्हणजे काय? प्रेरणा आहे. वेगळं काय असं मला असं वाटलं वेगळं इथं कोणाची व्याख्या विचारली का, पण ती प्रेरणाच विचारली. बघा, सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते, असं मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलं? जोश आवेश आणून जय श्री गणेशा करायचा म्हणजे जुश्री. बरोबर. नॉर्मन, लिंडर्सले, फ्राइड आणि स्किनर कोणाची काम ही शारीरिक प्रेरणा वास करते? चला सांगा बरं, ही कोणाची व्याख्या आहे? तर ही फ्राइड यांची. बरोबर ना. ऑप्शन क्रमांक सी फ्राइड. ठीक आहे. फ्राइड म्हणजे तो आपला राईस नाही बरं का, आता म्हणणार ते काय नॉनव्हेज 1/2 फ्राइड असं काय म्हणू नका. चला पुढे बघा, ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणासाठी धडपडत असतात, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? म्हणजे या ठिकाणी खालची तुमची गरज पूर्ण झाली की तुम्ही वरच्या टप्प्यावरती येता, नंतर वरच्या टप्प्यावरती येता, नंतर वरच्या टप्प्यावरती येता, म्हणजे खालच्या गरजा पूर्ण होऊन तुम्ही आत्मप्रचितीवरती येत असता. यासाठी तुमची धडपड सारखी चालू असते. ट्रिपल राईस म्हणतात का? हा बरोबर. मॅकडोवेल, लँडेस्ले, मॉस्लो, वॉटसन. सांगा कोण आहे ते? अब्राहम मॉस्लो. ठीक आहे. अब्राहम लिंकन नाही बरं का, अब्राहम मॉस्लोंची ही व्याख्या आपण मगाचा जो शंकू बघितला गरजांचा तो. ठीक आहे. म्हणजे खालची गरज पूर्ण झाली की तुम्हाला आत्मप्रचितीच्या धडपडत असता. चला पुढे बघू आपण प्रश्न क्रमांक 16. आता हा प्रश्न आहे ना 24 मध्ये आला होता आणि त्याच्यात गडबड झाली होती. त्यांच्याकडून काय गडबड झाली नंतर काय वाटलं नव्हतं त्यांनी, त्याच्यामध्ये चुकल्या होत्या गोष्टी आपण त्या दुरुस्त केल्यात. ठीक आहे. म्हणजे बघा, पहिला प्रश्न तुमचा परत रिपीट झालाय.
वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणा चक्रातील घटकांचा योग्य क्रम कोणता? प्रेरणा, अस्वस्थता, गरज, प्रयत्न, समतोल, समतोल. अरे समतोल समतोल डबल झालं का? बरं ठीक आहे, असू द्या. गरज, अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल, समाधान. प्रयत्न, गरज, प्रेरणा, अस्वस्थता, समाधान, समतोल. समतोल, प्रेरणा, अस्वस्थता, प्रयत्न, गरज, समाधान. तर काय, पहिली तुमची गरज येईल, नंतर तुमची अस्वस्थता, प्रेरणा मिळेल, प्रयत्न करणार, समतोल आणि समाधान मिळेल. ऑप्शन क्रमांक बी सोबत तुम्ही इथं जायचे. चला झालं. आता संरक्षण यंत्रणा आली बघा. आता पेपर आपल्याला अवघड गेलाय ना, तर मग आता काय करायचं, संरक्षण यंत्रणेचा उपयोग करायचा आहे, बरोबर ना. मग आता आपण बघू कोणकोणत्या संरक्षण यंत्रणा ज्याच्यामुळे आपण वाचू शकतो. जर समजा अभ्यास नाही केला तर आपल्याला वाचावं लागेल ना. मग वाचावं लागेल म्हणजे आपली स्वतःची सुरक्षा करावी लागेल, बरोबर. मग त्याच्यामध्ये ते प्रकार आहेत बघा. पहिला प्रकार आहे तादात्म्य. कोणता प्रकार आहे तादात्म्याचा प्रकार असतो. म्हणजे ज्या व्यक्तीला यश मिळालं आहे अशा व्यक्तीची आपली ओळख आहे, बरोबर ना. तर आपलं नातं आहे असा आभास निर्माण करून जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्यावरती छाप पाडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तेव्हा आपली उणीव झाकण्याकरता तो या तादात्म्य किंवा यालाच या ठिकाणी आयडेंटिफिकेशन असंही बोललं जात. आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख, म्हणजे ओळखीसाठी हे तादात्म्यीकरण आपण करत असतो. ठीक आहे. चला पुढे बघा, प्रतिपूरण. प्रतिपूरण म्हणजे काय, की शारीरिक अथवा मानसिक कमतरतेमुळे व्यक्तीला आपण मागे पडतो असं वाटतं. ही भावना नष्ट करण्यासाठी ती व्यक्ती एखाद्या क्षेत्रात विशेष परिश्रम करते आणि उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न करते किंवा आपल्या मुलाच्या मार्फत ते आपलं स्वप्न किंवा इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. त्याला म्हणायचं प्रतिपूरण. परागमन म्हणजे काय, धकाधकीच्या प्रसंगांना तोंड न देता पलायन करण्याच्या प्रवृत्तीमुळे या मानसिक इंद्रियाचा अवलंब केला जातो. म्हणजे परागमन म्हणजे निघून जाणं, सोडणं. म्हणजे अडचणीच्या वेळी काही प्रौढ व्यक्ती हाताशी होऊन लहान मुलासारख्या रडतात किंवा आदळ आपट करतात, म्हणजे झालं परागमन. ठीक आहे. नंतर बघा प्रेक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन असतं. म्हणजे जेव्हा आपले दोष दुसऱ्याला चिटकवण्याचा प्रयत्न व्यक्ती करते तेव्हा प्रेक्षेपण म्हणतात. म्हणजे आपले दोष दुसऱ्याला या ठिकाणी चिटकवणं म्हणजे या ठिकाणी प्रेक्षेपण. नाचता येईना अंगण वाकडे ही मन म्हणजे प्रेक्षेपण वृत्तीचं उदाहरण असतं. दुसरं एक उदाहरण, मी एकटाच नापास झालो नाही तर माझ्या वर्गातले 50 पैकी 25 मुले नापास झाले, म्हणजे थोडक्यात हे झालं प्रेक्षेपण. स्वयंपाक चांगला झाला नाही तर मेला स्टोव अवेळी भटकतो तुमच्यासारखा, हे झालं तुमचं प्रेक्षेपण. ठीक आहे. याला काय म्हणायचं, प्रोजेक्शन. विस्थापन म्हणजे काय, भावविस्थापन म्हणजे एखाद्याचा राग दुसऱ्यावरती काढणं. आपल्या मार्गावर ज्या व्यक्तीमुळे अडचण निर्माण झाली त्या व्यक्तीवरती आपण काय करतो, नेहमीच राग व्यक्त करू शकत नाही, तर जमेल त्या व्यक्तीवरती आपण, जी मिळेल त्या व्यक्तीवरती आपण राग व्यक्त करतो. तर म्हणजे ऑफिसमध्ये वरिष्ठाकडून अपमान झालेले राजाभाऊ वगैरे आल्यावरती पत्नीवरती राग काढतात, म्हणजे इकडं राग दुसऱ्यावरती काढणं, म्हणजे त्याला विस्थापन म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं, भावविस्थापन. म्हणजे एकाची भावना दुसऱ्यावरती व्यक्त करणं. ठीक आहे, भावविस्थापन. नंतर बघा समर्थन असतं. समर्थन, रॅशनलायझेशन म्हणजे आपले अपयशाचं खरं कारण न सांगता इतरांना संमत होईल अशी कारण देणं. आपलं काय कारण कसं आहे, या ठिकाणी की बाबा मी अभ्यासच केला नव्हता असं चांगलं, हे नक्की कारण आहे, परंतु आपण काय म्हणणार किंवा पेपर अवघड काढला होता किंवा मग अशा प्रकारचे आपण दुसऱ्याला संमत होईल असे कारण देतो. परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी आपण 2-3 मार्कांनी नापास झालो, फक्त आता पासच झालो असतो. प्रश्नपत्रिका नेहमीप्रमाणे नव्हती, ती वेगळी होती असं कारण सांगितलं जातं. मुलाखतीला गेला उमेदवार अयशस्वी झाला तर ती नोकरी तितकी आकर्षक नव्हती, पगारच कमी होता, मला मनापासून तो व्यवसाय नकोच होता असं सांगणं म्हणजे काय असतं, आपल्या कृत्याचं समर्थन करणं. म्हणजे कृत्य समर्थन सुद्धा म्हणलं जातं किंवा त्याला समर्थन असं बोलायचं. लक्षात आलं. आता बघू प्रश्न पहिला. चला पटकन उत्तर द्या. हा सगळ्या टॉपिक मधले आवडती यंत्रणा ना. हा चला आता पटकन द्या उत्तर. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्राचा वापर. बघा परीक्षेत साधे यश मिळाले तरी पण मी मुळीच अभ्यास नव्हता केला तरीही मला चांगले मार्क मिळाले, बरोबर ना. असं सांगत सुटणे म्हणजे काय, तादात्म्य, नकारात्मकता का, प्रतिपूरण की कृतक समर्थन. आताच बघितलं ना आपण, याला म्हणायचं कृतक समर्थन. याला काय म्हणायचं, म्हणजे आपलं दुसऱ्याला पटेल असंच काहीतरी आपण सांगत सुटणं म्हणजेच काय. बघा मी मुळीच अभ्यास नव्हता केला तरी मला इतके चांगले मार्क मिळाले, म्हणजे तुमच्या एखाद्या कृतीचा दुसऱ्याला पटेल असं समर्थन करणं म्हणजेच ते कृतक समर्थन येतं. लक्षात घ्या, कृतक समर्थनाचं उदाहरण हे. पुढे बघा,
जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत, सारखे पाय मागे खेचतात असे सांगत असतात, तेव्हा ही कोणत्या प्रकारची संरक्षण यंत्रणा असते? आमच्या समाजामध्ये असंच असतं, आमच्या समाजामध्ये पण तसंच असतं, बरोबर ना? अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं जातं. तर त्याला काय म्हटलं जाईल? उदासीनीकरण, प्रतिपूरण, तादात्म्य की विकृत श्रद्धा? बघा की समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत, सारखे पाय मागे खेचतात, ही तुमची विकृत श्रद्धा असते. काय असते? विकृत श्रद्धा असते. लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा बघा की परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती. कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर? नकारात्मकता, आत्मताडण, तादात्म्य, प्रक्षेपण. कमी गुण मिळाले मग प्रश्नपत्रिका अवघड होती, बरोबर? तर याला आपण म्हणतो प्रक्षेपण, प्रोजेक्शन. याला काय म्हणायचं? प्रक्षेपण म्हणायचं. प्रश्न पुढचा, परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवलं नाही, बरोबर ना? नापास होणारा विद्यार्थी काय म्हणतो? शिक्षकांनी नीट शिकवलं नाही, शिक्षकांनी कडक तपासले, तेव्हा खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा उपयोग करतो? नकारात्मकता, प्रतिपूरण, प्रक्षेपण की विस्थापन? तर हे प्रेक्षेपण, बरोबर ना? ऑप्शन क्रमांक सी हे काय झालं पहा? प्रेक्षेपण झालं. प्रेक्षेपण, ज्योती मॅडम, प्रेक्षेपण. बघा, परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवलं नाही, म्हणजे शिक्षकावरती तो थोपतोय. तर हे काय झालं पहा? प्रेक्षेपण झालं. नंतर बघा, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळाल्या किंवा गुण संपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे, तिच्याशी आपलं नातं आहे असं भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणं हे कोणत्या संरक्षण यंत्रणा प्रकारामध्ये दिसते? विस्थापन, प्रतिपूरण, तादात्म्य की कृतक समर्थन? तर बघा, इथं ओळख आली ना, घनिष्ठ संबंध आला, तर हे तुमचं तादात्म्य आहे का? लक्षात आलं? ऑप्शन क्रमांक सी, त्याला काय म्हणायचं? तादात्म्य म्हणायचं. प्रश्न क्रमांक 6, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळाल्या किंवा गुण संपन्न. आता इथं पण तुम्ही म्हणणार बाबा काय सर तोच प्रश्न कशाला आणता सारखा सारखा? बरोबर की नाही? तर बघा, हा पेपर 2 ला 21 ला विचारला होता, पेपर 1 ला 16 ला प्रश्न विचारला होता, 16 ला विचारला होता, आहे तसा प्रश्न. ठीक आहे. त्यामुळे आत्ताचे प्रश्न बरेच तुमचे रिपीट होणार आहेत, आहे तसे होणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा. तर व्यवस्थित करा, फक्त व्यवस्थित करा, चांगलं करा, जे आहे ते चांगलं करा. कुठलाही विषय तुमचा असू द्या, आपण तो रिपीट करूया. ठीक आहे. तुमचं इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र असेल तर ते आपण अशाच प्रकारे एकदा रिव्हिजन घेऊया. स्पष्टीकरण वगैरे नाही बघायचं, फक्त रिव्हिजन घेऊया, म्हणजे तुम्हाला ते सगळे प्रश्न एकदा डोळ्याखालनं जातील. ठीक आहे. म्हणजे मॅडम पण घेतील, ठीक आहे, सर सुद्धा घेतील आणि आपण सुद्धा घेऊया. बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादं पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय? याला काय बोललं जातं? छाप पाडणं. म्हणजे बघा, छाप पाडण्याची खूप सवय असते, तर आपण तादात्म्य म्हणणार. काय म्हणणार बघा? तादात्म्य. हवा करणं, हवा. चला पुढे बघा, एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकून साहेबावर रागवू शकत नाही, तर तो घरी आल्यावर बायकोवरती मात्र रागवू शकतो. साहेबावर रागावल्या साहेब कामावरनं काढून टाकेल, बायकोवर रागावल्यावरती काय अडचण येत नाही तशी, आहे ना? तर हे संरक्षण यंत्रणेच्या पुढील पैकी कोणत्या प्रकारामुळे घडतं? प्रक्षेपण, प्रतिपूरण, विस्थापन की आत्मताडण? याला आपण विस्थापन म्हणतो. आता आत्मताडण माहिती काय असतं? आत्मताडण असतं की स्वतःला शिक्षा करून घेणं. ठीक आहे. साधी सोपी कन्सेप्ट आहे की स्वतःला शिक्षा करून घेणं, त्रास देणं, हे आत्मताडण असतं. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रामध्ये खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रामध्ये असलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? समर्थन, प्रतिपूरण, प्रक्षेपण की विस्थापन?
त्याला काय म्हणायचं? प्रतिपूरण. बघा हे कसं लक्षात ठेवायचं? प्रतिपूरण. बरोबर, म्हणजे एका पोळीतलं पुरण काढलं दुसऱ्या पोळीमध्ये टाकलं, बरोबर ना? एका पोळीतलं टाकता नाही आलं, आपण विसरलोच. म्हणजे पोळी बनवतोय आणि एका पोळीमध्ये आपण गप्पा मारता मारता पुरण टाकायचं विसरलो, तर मग आता ते पुरण दुसऱ्या पोळीमध्ये टाकायचं, याला म्हणायचं प्रतिपुरण. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अशी एक ट्रिक आहे बघा, ही एक आताच मला सुचली म्हणून तुमच्या बरोबर मी शेअर केली. कशी वाटली मला सांगा. हे बघा, ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागवला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको आणि मुलांना, त्याचा बायको सोबत मुलांना सुद्धा घेतलं. तर याला काय म्हणायचं? विस्थापन, तादात्म्य, प्रतिपूरण की परागमन. याला आपण म्हणायचं विस्थापन म्हणायचं. काय म्हणायचं? याला विस्थापन म्हणायचं. आवडती उदाहरण बरं का, हे लोकांची आवडती उदाहरण बघा. म्हणजे मला असं वाटतं ह्यांच्यावरती सुद्धा राग असं घरी गेला की निघत असावा. चला, परीक्षेत कमी गुण मिळवलेले विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका खूप कडक तपासली, असे कारण सांगतो कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? बघा 24 मध्ये आलता, लक्षात ठेवा. प्रक्षेपण, कृतक समर्थन, विस्थापन की प्रतिपूरण? काय म्हणायचं याला? प्रक्षेपण म्हणायचं, प्रोजेक्शन म्हणायचं. ओके, झालं समोर इथपर्यंत? सांगा काय अडचण आहे कोणाला? कोणाला काय अडचण आहे का सांगा. चला, आता शेवटचा टॉपिक आहे अध्ययन संक्रमण आणि संक्रमणाची उपपत्ती. अध्ययन संक्रमण आपल्याला माहिती, जे तुम्ही शिकता ते दुसऱ्या ठिकाणी येत असेल, वापरत असेल, त्याला आपण संक्रमण म्हणतो. आता एका परिस्थितीत अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग करता येणं म्हणजे काय असतं? अध्ययनाचं संक्रमण असतं. बरोबर, तो वापर करता आला पाहिजे. नंतर बघा, एका विषयाच्या शिक्षणाचा दुसऱ्या विषयाच्या शिक्षणावरती अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होणं. H.C. इलिस यांची व्यक्तीचा अनुभव किंवा कर्तृत्व एका विशिष्ट क्षेत्रामध्ये संपादन करण्यात आल्यानंतर तशाच प्रकारच्या दुसऱ्या कार्यक्षेत्रामध्ये प्रभाव पाडण्याची प्रक्रिया म्हणजे काय असतं? अध्ययन संक्रमण. एकातला प्रभाव दुसऱ्याकडे सुद्धा आपण तसाच पाडतो, म्हणजे त्याला म्हणायचं या ठिकाणी संक्रमण. म्हणजे एका परिस्थितीमध्ये मिळवलेलं ज्ञान, कौशल्य, अभिवृद्धी या प्रक्रिया दुसऱ्या परिस्थितीमध्ये व्यक्तीला प्रत्यक्ष उपयोगात आणता येणं, यालाच म्हणायचं अध्ययन संक्रमण. बरोबर, यालाच काय म्हणायचं? अध्ययन संक्रमण. नंतर डिसे यांनी काय केलं बघा, डिसे यांनी अध्ययन संक्रमण हे 2 कारणांनी महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. पहिलं जे एक कारण सांगितलं डिसे यांचं, हे लक्षात ठेवा. 2 महत्वाची कारणं त्यांची सांगितली, ती लक्षात ठेवा. पहिलं कारण म्हणजे नवीन अनुभव ग्रहणावरती त्याच्या पूर्वज्ञानाचा, समजुतीचा आणि कौशल्याचा परिणाम होत असतो. तुम्ही जे नवीन अनुभव घेता तर त्याच्यावरती त्याच्या पूर्वज्ञानाचा, समजुतीचा आणि कौशल्याचा परिणाम होत असतो, हे डिसे यांनी सांगितलंय, लक्षात ठेवा. कधी पूर्वानुभवाचा फायदा होईल तर कधी त्याने अडथळाही निर्माण होईल. नंतर शालेय जीवनामध्ये मिळालेल्या अनुभवाचा त्याला प्रत्यक्ष जीवनात उपयोग करता यायला हवा. म्हणजे बघा, शालेय जीवनामध्ये काय तुम्ही अनुभव मिळवले तर त्याचा उपयोग तुम्हाला प्रत्यक्ष पुढच्या जीवनामध्ये उपयोग करता यायला हवा. या दृष्टीने अध्ययन संक्रमण ही महत्वाची प्रक्रिया आहे. मिळवलेल्या ज्ञानाचा नवीन परिस्थितीमध्ये उपयोग करता येणं, नवीन कृती किंवा ज्ञान मिळवताना जुने ज्ञान उपयोगी पडावं, यातून सुकरता यावी. याच्यामध्ये काय आले पाहिजे? सुकरता आली पाहिजे, सहज सोपं या ठिकाणी ते घडलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी हे डिसे यांची ही 2 या ठिकाणी संक्रमण होण्यासाठीची कारण महत्वाची आहेत, हे लक्षात ठेवा. नंतर बघा, अध्ययन संक्रमणाचे प्रकार. पहिला पा धन, दुसरा ऋण आणि तिसरा पा शून्य. ठीक आहे, आता हे धन, ऋण, शून्य तुम्हाला माहिती. धन म्हणजे काय? एका आधी तुम्ही जे काय शिकलाय त्याचा तुम्हाला पुढच्या नवीन ज्ञानाला फायदा होत असेल, अनुकूल फायदा होत असेल तर तुमच्या ठिकाणी धन. ऋणामध्ये जर समजा त्याच्यामध्ये अडथळा, प्रतिकूल परिणाम होत असेल तर ऋण, आणि जर काहीच या ठिकाणी परिणाम होत नसेल तर ते झालं तुमचं शून्य. नंतर बघा, आता यांच्या उपपत्त्या कोणकोणत्या आहेत तर ते एकदा बघून घेऊ. बघा, समान घटक उपपत्ती किंवा समान अंश उपपत्ती ही थॉर्नडाईक यांची. कोणाची? तर लक्षात ठेवायचं, समान घटक उपपत्ती, समान अंश उपपत्ती ही कोणाची आहे? तर थॉर्नडाईक यांची. समान घटक उपपत्ती, समान अंश उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडली. तर यांनी काय म्हटलंय या उपपत्तीमध्ये की दोन्ही परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील, 2 तुमच्या सिच्युएशन असतील, 2 परिस्थिती असतील तर त्याच्यामध्ये समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण हे होतं, तर अध्ययन संक्रमण होईल. म्हणून त्याला समान अंश किंवा समान घटक उपपत्ती म्हटलं. लक्षात येतंय का? म्हणजे जर समजा तुम्ही 2 गणित सोडवताय, बरोबर,
पहिलं गणित सोडवलं, तसंच जर दुसरं गणित असेल त्याच प्रकारचं, तर तुमचं पहिल्या गणितामध्ये तुम्ही जे काय सोडवलं, जे काय ट्रिक वापरली, तर ती दुसऱ्या गणितामध्ये वापरली जाईल. याला म्हणायचं समान अंश किंवा समान घटक. लक्षात आलं? तुम्ही एखादा व्याकरणाचा घटक आहे, तोच जर समजा तुमचा हिंदीमध्ये असेल, बरोबर ना, तोच जर तुमचा हिंदीमध्ये असेल तर तुमचे ते दोन घटक समान झाले, आणि मग तुम्ही मराठीमध्ये शिकला ते तुम्ही हिंदीच्या ग्रामरमध्ये वापरणार, इथं झाली समान अंश किंवा समान घटक उपपत्ती. ठीक आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्र आणि मनोवृत्ती किंवा विषयांश इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीमधलं अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीला अध्ययनास मदत करतं, म्हणजे या ठिकाणी अध्ययन संक्रमण होतं. तर ही कोणाची उपपत्ती आहे? थॉर्नडाईक यांची उपपत्ती आहे. लक्षात आलं? समान घटक किंवा समान अंश उपपत्ती. नंतर जड्डूची उपपत्ती पहा. ठीक आहे. जड्डूची उपपत्ती आपल्या सामान्यीकरण उपपत्ती, जनरलायझेशन. म्हणजे यांनी काय म्हटलंय बघा, की दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात. समान घटक असे ते संक्रमण करतील, करेक्टच आहे, पण त्याही पेक्षा जर अधिक स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाचं अध्ययन संक्रमण त्या दोन समान घटकांचं सामान्यीकरण केलं तर घडतं. म्हणजे ते जे काही दोन्ही घटक असे त्यांचं सामान्यीकरण केलं, म्हणजे दोन्ही घटकामध्ये बाबा हे महत्वाचे घटक आहेत, याच्या अनुसार हे अशा प्रकारे होईल, अशा प्रकारचं हे उत्तर येईल, असं त्याच्यामध्ये जनरलायझेशन झालं, ते समजून घेतलं तरच काय होईल? अध्ययन संक्रमण होईल, असं जड्डची सामान्यीकरण उपपत्ती सांगते. बरोबर. नंतर बघा, सामान्यीकरणामुळे अध्ययन संक्रमण शक्य होतं. तुम्ही जर जनरलायझेशन केलं तरच काय होईल? अध्ययन संक्रमण शक्य होईल. सामान्यीकरण म्हणजे अध्ययन विषयाचं विश्लेषण. बरोबर. सामान्यीकरण म्हणजे काय? अध्ययन विषयाचं विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेणं, म्हणजे समजून घेतलं, आपण विश्लेषण केलं म्हणजे भाग केले आणि ते तत्व समजून घेतलं तरच तुमचं काय होणार? अध्ययन संक्रमण होईल. विविध विषयांचं अध्ययन करत असताना त्यातील घटक, सूत्र, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्याचं सार किंवा सूत्र काढणं म्हणजे सामान्यीकरण. लक्षात आलं? सामान्यीकरण म्हणजे काय? की विविध विषयांचं अध्ययन करत असताना त्यातील घटक असतील, सूत्र असतील, नियम असतील, यांचा काय करतो? आपण अभ्यास करतो, प्रत्यक्ष उपयोग करतो, त्याचं सार आणि सूत्र काढतो, म्हणजे तुमचं झालं सामान्यीकरण. म्हणजे सामान्यीकरण केलं तर अध्ययन संक्रमण हे चांगल्या प्रकारचे होतं. तर अशा प्रकारची ही कोणाची उपपत्ती? जड्ड यांची उपपत्ती आहे, सामान्यीकरण उपपत्ती. लक्षात आलं? नंतर बघा, सहेतुक आणि ध्येयनिष्ठ उपपत्ती कोणाची? बॅगले यांची. ठीक आहे. सहेतुक आणि ध्येयनिष्ठ उपपत्ती कोणाची? बॅगले यांची आहे. किती वाजले? आता किती वाजलेत? असं मला वाटतं 1.5 तास आपला झालाय. अजून एक 20 मिनिटं चालेल, फक्त 20 मिनिटं, शेवटचाच टॉपिक आहे. आता बघा, सामान्यीकरण उपयुक्त असले तरी त्यामागे हेतू आवश्यक असतो. म्हणजे तुम्ही सामान्यीकरण केलं म्हणजे समजा आपण म्हणून मराठीमधला घटक आहे तुमचा नाम, बरोबर, तोच तुमचा हिंदी मधला संज्ञा घटक आहे. आता तुमचं या दोघांच्या पाठीमागे तुम्ही सामान्यीकरण तुमचं झालंय, दोघांमध्ये पण सारखेपणा हे तुम्हाला कळलं, पण आपण हिंदी मधलं काय शिकायचं आणि मराठीमध्ये पण काय शिकायचं? तर तुमचं जर ते त्यातल्या पाठीमागची काय म्हणून निष्ठा चांगली असेल तर तुमचं या ठिकाणी अध्ययन चांगलं होईल, संक्रमण चांगलं होईल. हे तो तुमचं चांगलं असेल तर हे कोणी म्हटलं? मग ध्येय निष्ठा पाहिजे, त्याच्यात सहेतुक पाहिजे, ध्येयनिष्ठ पाहिजे, हे बॅगलेंनी म्हटलं. फक्त एखादं तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थाने संक्रमण होईल का? नाही. तर हे बॅगले यांनी म्हटलंय. कोणी म्हटलंय? बॅगले यांनी म्हटलंय. हे लक्षात ठेवा. मग लक्षात ठेवा की चित्रकला, हस्तकला विषयांच्या अभ्यासामध्ये व्यवस्थितपणा, टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपताच कचरा टाकून निघून जातात. मग आपण त्यांच्यामध्ये संक्रमण झाले असं म्हणणार का? नाही. त्यांच्यामध्ये मूल्य आलेत का? तर मूल्य आले नाही. त्यांची जी कृती आहे ती ध्येयनिष्ठ नाही. म्हणजे त्यांना हे समजलंच नाही की अरे कचरा नाही टाकायला पाहिजे. त्यांना हे जर समजलं की जर समजा आपण कचरा टाकला असेल तर तो आपण स्वच्छ केला पाहिजे, ज्याच्यामुळे आपला वर्ग छान सुंदर वाटेल, तर मग हा त्यांचा हेतू चांगला असला तर मग ते कचरा पण टाकून म्हणजे डस्टबिन मध्ये पण टाकतील. बरोबर ना? मग त्यांची ती कृती ध्येयनिष्ठ असायला पाहिजे तरच ते संक्रमण झालं. म्हणजे आपण जो काही एका धडा शिकवला की बाबा स्वच्छतेचं महत्व हा धडा शिकवला तरच त्यांच्यामध्ये संक्रमण झालं असं म्हणता येतं. मग बघा, आता या निरीक्षणानंतर काय म्हणतात बॅगले की सामान्यीकरण होतं हे बरोबर आहे, पण त्यांचं संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती ही तुमची सहेतुक असायला पाहिजे, ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करायला सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. संक्रमण मूल्य वाढतं. संक्रमण मूल्य वाढतं म्हणजे काय होतं? जर तुमची कृती ध्येयनिष्ठ असेल, चांगली असेल, हेतुपूर्वक असेल तर ते संक्रमण हे जास्त होतं. मूल्य वाढतं म्हणजे काय? संक्रमण हे जास्त होतं. म्हणजे तुम्ही जे शिकवता ते चांगलं मुलांना परत ते पुढे संक्रमित करत असतात. अशा प्रकारची ही बॅगले यांची उपपत्ती. पुढचा एक प्रकार आहे तो म्हणजे शक्तिवादी उपपत्ती. शक्तिवादी उपपत्ती म्हणजे काय? थोडक्यात या ठिकाणी फोर्सफुली एखादी गोष्ट करणं.
बरोबर. म्हणजे काय बघा की या उपपत्तीप्रमाणे मनाच्या विविध शक्ती किंवा शाखा या स्वतंत्र असतात आणि त्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत असं म्हटलं जातं. मनाच्या तुमच्या ज्या काही सगळ्या शक्ती जे काही शाखा असतील त्या कशात वेगवेगळ्या आहेत असं मानलं जातं. या मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करतात. ज्या काही मानसिक शक्ती असतील त्याचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. म्हणजे आपली एक मानसिक शक्ती ती म्हणजे बघा पाठांतर करणं, ही एक मानसिक शक्ती झाली. दुसरी म्हणजे आपण म्हणूया की समजा मला सवय लागली पाहिजे सकाळी लवकर उठायची, ही एक शक्ती झाली तुमची, बरोबर ना, ही सवय झाली, ही मानसिक शक्ती. दुसरी आपण काय म्हणू की समजा मला दुसऱ्याबद्दल चांगला विचार करण्याची सवय लागली पाहिजे, ही तुमची मानसिक शक्ती झाली. मग या सगळ्या वेगवेगळ्या शक्ती आणि त्यांना आपण ते वळण लावण्याचं काम करतो. मग याकरिता ठराविक विषयाचं अध्ययन हे उपयुक्त असेल, बरोबर ना. आपल्याला सकाळ उठायचं असेल तर आपण सकाळ उठण्याचे काय फायदे हे अभ्यासले पाहिजे. सकाळ कशा प्रकारे लवकर उठू शकतो हे अभ्यासलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा विकास करता येईल. आता मग मन यांनी काय म्हटले बघा, मन यांनी काय म्हटलं याबद्दल, शक्तिवादी उत्पत्तीबद्दल, की शक्तीचा विकास झाला की त्याचा उपयोग हा इतर कोणत्याही अध्ययनासाठी होतो. अध्ययन संक्रमण हे आपोआप घडून येतं असं मन यांनी म्हटले. की एकदा शक्तीचा विकास झाला की म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला पाठांतर तुमचं चांगलं झालं की तुम्ही कुठल्याही विषयामध्ये तुम्ही ते पाठांतर करू शकता, बरोबर ना. मग अशा प्रकारे ते अध्ययन संक्रमण आपोआप घडून येईल असं मन यांनी म्हटलेलं आहे. नंतर आपल्या मनाची स्मरण अनुमान तर्क अवधान इत्यादी स्वतंत्र शक्ती केंद्र, स्मरण असेल अनुमान असेल तर्क आणि अवधान ही काय स्वतंत्र शक्ती केंद्र आहेत. त्यांना व्यायामाने जसे स्नायूंना बळकटी आणता येते तशा प्रकारे अभ्यासाने या शक्तींना देखील बळकटी आणता येते. म्हणजे तुम्हाला तर्क करायचा असेल, अनुमान लावायचं असेल, अवधान केंद्रित करायचं असेल, यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. यासाठी तुम्ही काय करा, सराव करा. मुलांना त्याप्रमाणे कृती करा, कृती द्या, ऍक्टिव्हिटी करून घ्या. मग त्यांना हे जे काही केंद्र आहेत, ही काही शक्ती केंद्र आहेत ती विकसित होतील आणि याचा उपयोग अध्ययन संक्रमणासाठी होईल असं म्हटलंय. ठीक आहे. मग बघा इथं काही महत्वाची वाक्य आहेत की मानसिक शक्ती या स्वतंत्र आहेत. ज्या काय आपण स्वतंत्र शक्ती बघितल्या त्या स्वतंत्र आहेत आणि त्यांचा विकास आपल्याला स्वतंत्रपणे करता येईल. म्हणजे तुम्हाला अवधानाचा विकास करायचा तुम्ही स्वतंत्रपणे करू शकता, तर्काचा विकास करायचा आहे तुम्ही तर्कावरती गणित दिले पाहिजे सारखी तो विकास तुम्हाला वेगवेगळा करता येईल. हा विकास करण्यासाठी परिश्रम आणि अनुसरण आवश्यक आहे. परिश्रम घ्यावे लागतील, यासाठी तुमचं अनुसरण महत्वाचं आहे, बरोबर ना. त्याशिवाय तुम्ही त्यांचा विकास करू शकत नाही. नंतर बघा पुढं की एका विषयाच्या अभ्यासाने विवक्षित शक्तींचा सर्वांगीण विकास हा होतो. म्हणजे एका विषयाचा तुम्ही अभ्यास केला, विवक्षित म्हणजे काय, ज्या काय आवश्यक आहेत त्या सगळ्या शक्तींचा विकास सर्वांगीण विकास होतो. विवक्षित म्हणजे जी आवश्यक आहे, ज्या शक्तीचा आपल्याला विकास करायचा आहे तिचा सर्वांगीण विकास होईल. नंतर एकदा काय विकास झाला की त्या विकसित व्यक्तीचा कोणत्याही क्षेत्रात उपयोग होईल आणि शिक्षण संक्रमण हे आपोआप घडेल. एकदा विकसित झाला तुमचं तर्कशक्ती एकदा विकसित झाली की तुम्ही कशाही प्रकारचा तर्क लावू शकता. तुम्हाला एकदा अनुमान लावायला आला की तुम्ही ते अनुमान चांगल्या प्रकारे बघा, ढगांचा अनुमान लावणं, पाऊस पडणार आहे हा अनुमान लावणं, बरोबर ना. मग हे अनुमान तुम्हाला एकदा अनुमान क्रिया कळाली, अनुमान लावता आला एखाद्या गोष्टीचा, तुम्ही भविष्यही सांगू शकता, बरोबर. तुम्ही भविष्यही सांगू शकता, म्हणजे तुम्हाला कुठेही ते करता येतं. तर हे अशा प्रकारे अध्ययन संक्रमणाची ही शक्तिवादी उपपत्ती. समजलं का इथपर्यंत? सांगा इथपर्यंत समजलं का? चला आता याच्यावरती प्रश्नांची उत्तरे पटपट द्या बरं. चला पहिला प्रश्न आहे की दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचं सामान्यीकरण केले तर घडतं. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली? ठीक आहे. सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती पॅव्लॉव, बॅगले, जड्ड, थॉर्नडाईक. पटपट सांगा, पटकन उत्तर द्या. सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणी मांडली? तर बॅगले यांनी मांडली, बरोबर. ऑप्शन क्रमांक बी बॅगले. चला प्रश्न पुढचा. अध्ययन संक्रमणामध्ये घटकांमध्ये सामान्यीकरण होतं, पण संक्रमण होण्यासाठी विषयातील एखादी कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ते अधिक परिणामकारक होईल. सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली? पॅव्लॉव, बॅगले, जड्ड, थॉर्नडाईक. इथं पॅव्लॉव आहे बघा, पॅव्लॉव, बॅगले, जड्ड, थॉर्नडाईक. कोणाची? सहेतुक ध्येयनिष्ठ. सॉरी एक मिनिट काय मिस्टेक झाली का? सॉरी हे जड्ड आहे बघा,
ठीक आहे, घाई गडबडीत चुकलो. हे जड्ड लक्षात ठेवा, ही जड्डने मांडली पहिल्याच. ही आपली सामान्य अनुपत्ती ना, तर जड्डची. ठीक आहे, हा जड्डची, जड्ड बरोबर. आणि ही कोणाची? बॅगलेची. पा बॅगलेची. पा गडबडीमध्ये वेगळी सांगितली, तर ही बॅगलेची, सहेतुक देनिष्ठ बॅगलेची. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. घाई गडबडीमध्ये चुकलं उत्तर सांगताना. आता सांगा, अध्ययन प्रकार, संक्रमण प्रकार आणि उदाहरण पहा. धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. आता मेंदू जड आला ना, त्यामुळे जडला विसरून गेलो मी. मेंदू जड आला त्यामुळे झालं बघा. धन संक्रमण, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू असतो. गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहारात विद्यार्थी जमत नाही. टंकलखन येणाऱ्यास तंतुवाद्य लवकर शिकता येते. हे धन संक्रमण झालं बघा. एक ची क सोबत कुठे? एक ची इथं अ सोबत आहे, ब सोबत आहे, इथं अ सोबत. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी. चला, ऋण संक्रमण, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी हळूहळू वाचतो. हळूहळू वाचतो. हा, हे करेक्ट आहे. शून्य संक्रमण, गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही. हे शून्य संक्रमण. पुढं, एखादी कृती संहेतुक आणि ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते, असं मत टिंबटिंब यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडलं. जड्ड, बॅगले, थॉर्नडायकी, हॉलेंजिंगर. हॉलेंजिंगर. ध्येयनिष्ठ म्हटले लक्षात ठेवायचं बॅगले. ठीक आहे, बॅगले. प्रश्न पुढचा. बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? एखादी कृती संहेतुक आणि ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर त्याचे संक्रमण मूल्य वाढते. बरोबर आहे. पहिलं काय पा बरोबर येईल सांगा. नंतर दुसरं काय म्हटलंय? आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहे यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते. विचार आणि दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार संहेतुकपणे आत्मसात करता येतात. की डी वरीलपैकी सर्व. बॅगले यांच्या उपपत्तीबद्दल सांगायचं. आपल्याला समावेश होतो हे विचारले. आपण बघितलं ना बघा, एखादी कृती संहेतुक आणि ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर त्याचे संक्रमण मूल्य काय होतं? वाढतं. तर हे बरोबर आहे. पहिलं काय येईल? बरोबर येईल. दुसरं बघा, आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहे यावर संक्रमण मूल्य अवलंबून असतं. बरोबर. तुमची ध्येयनिष्ठा आणि हेतू प्रामाणिक असेल याच्यावर तुमचं संक्रमण मूल्य कमी किंवा जास्त हे अवलंबून असेल. हेही करेक्ट आहे. विचार आणि दृष्टिकोन संकुचित नसेल. बघा, विचार आणि दृष्टिकोन तुमचा संकुचित नसेल तर नवीन विचार हे संहेतुकपणे आत्मसात करता येतात. हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं सी बरोबर. तर ऑप्शन क्रमांक तुमचं डी या ठिकाणी करेक्ट. सगळे पर्याय तुमचे बरोबर येतील. डी लक्षात घ्या. बघा, तुमचा विचार आणि दृष्टिकोन जर संकुचित नसेल, नॅरो जर नसेल तर नवीन विचार हे संहेतुकपणे म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला आत्मसात करता येतील. म्हणजे थोडक्यात तुमचं अध्ययन संक्रमण हे चांगल्या प्रकारे होईल. म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे ना. म्हणजे डी या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. बरोबर. धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. चला, प्रश्न क्रमांक 6. झालं थोडं राहिले. थोडं फक्त. अध्ययन विषयाचं विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेणं, विविध विषयांचं अध्ययन करून त्यातील घटक, सूत्र, नियम यांचा अभ्यास करून
प्रत्यक्ष उपयोग करून त्याचे सार किंवा सूत्र काढणं ही अध्ययन संक्रमणाची काय आहे? सामान्यीकरण उत्पत्ती, शक्तिवादी उत्पत्ती, समान घटक उत्पत्ती की बॅगलेची उत्पत्ती? हो, ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मिळून जाईल मग. बरोबर, घटक सूत्रे नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्याचे सार किंवा सूत्र काढणं ही काय पहा? सामान्यीकरण उपपत्ती. कोणती पहा? सामान्यीकरण उपपत्ती येते. बरोबर. नंतर बघा प्रश्न क्रमांक 7. कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा, प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही आणि त्याबद्दल अंतर्दृष्टी सुद्धा येत नाही, ही संक्रमणाच्या कोणत्या उपपत्ती अनुसार घडतं? बघा, कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही आणि त्याबद्दल अंतर्दृष्टी सुद्धा येत नाही, तर हे या ठिकाणी कोणत्या उपपत्तीनुसार घडतं? समान घटक उपपत्ती, सामान्यीकरण की आदर्शवादी की पूर्णकारवादी उपपत्ती? तर बघा, म्हणजे बघा, कोणती तुमचं परिस्थिती असेल, अनुभव असेल, याचा एकत्रित विचार करणं म्हणजे थोडक्यात विश्लेषण केल्याशिवाय तुमचं अध्ययन होणार नाही किंवा अर्थपूर्ण होणार नाही. आणि विश्लेषण आपण कशामध्ये करतो? तर सामान्यीकरणामध्ये करतो, जनरलायझेशन मध्ये करतो. लक्षात आलं? ऑप्शन क्रमांक बी, सामान्यीकरण उपपत्ती. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावरती अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरती अवलंबून आहे? तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरती अवलंबून आहे, या मुद्द्यावरती भर दिला. W.C. बॅगले, C.H. जड्ड, थॉर्डाय की जयराम मुराबा? सामान्यीकरण उपपत्ती कोणाची? तर लक्षात ठेवायचं, जड्ड यांची. कोणाची? जड्ड यांची. तुमचं C.H. जड्ड येईल का? बरोबर, C.H. जड्ड. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 9, सेकंड लास्ट. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली? पहा, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली? जड्ड, थॉर्नडाईक, डिसे, बॅगले? सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली? तर जड्ड यांनी मांडली. बरोबर. प्रश्न 10, चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अभ्यासामध्ये व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावरती सर्व वर्गवार कचरा करून निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? समान घटक उपपत्ती, द्विविभागीय संक्रमण, सामान्यीकरणाची उपपत्ती की सहेतुक ध्येयनिष्ठ उपपत्ती? कशाची आहे? जर कचरा टाकून जात असतील तर या ठिकाणी ती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ उपपत्ती बॅगले यांच्याशी निगडीत आहे. बरोबर. आणि प्रश्न मला असं वाटतं हा शेवटचा नसेल. रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळायला लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होईल? आता सांगा. हार्मोनियम वाजवता येतं म्हणून व्हायोलिन वाजवायला शिकली, बॅडमिंटन येतं म्हणून टेनिस खेळायला शिकली. आता ही कोणती उपपत्ती आहे? आदर्शवादी, पूर्णकारवादी, समान घटकाची की सामान्यीकरण उपपत्ती? लक्षात ठेवायचं, याला म्हणायचं समान घटकाची उपपत्ती. कारण हार्मोनियम असेल किंवा व्हायोलिन असेल यामध्ये पण समान नाही, समानता असते. तुमचा बॅडमिंटन असेल किंवा तुमचा टेनिस असेल याच्यामध्ये पण समानता असते, त्यामुळे ते लवकर शिकता येते. याला समान घटक उपपत्ती किंवा समान अंश उपपत्ती असं बोललं जातं, थॉर्नडाईक यांची. आता प्रश्न पुढचा बघा. खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणते विधान सत्य आहेत? कोणते विधान पण सत्य आहेत अध्ययन संक्रमणाबाबत? मानसिक शक्तींचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण हे आपोआप घडून येतं. मानसिक शक्तींचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण काय होतं? आपोआप घडून येतं. तर करेक्ट आहे, पहिलं तर करेक्ट आहे. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. एका क्रियेचा जर सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही असं म्हटलंय, चुकीचं आहे. एकाचा जर सराव केला दुसरी क्रिया पण सोपीच होणार आहे, म्हणजे हे चुकीचं येईल. दोन परिस्थितीमध्ये जर साम्य जेवढे अधिक तेवढं अध्ययन संक्रमण अधिक. जर दोन परिस्थितीमध्ये समान घटक असतील, साम्य असेल तर संक्रमण हे अधिक होईल. करेक्ट आहे.
अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असावी लागते. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असावी लागते. बरोबर, हे आपलं करेक्ट आहे. म्हणजे फक्त ब या ठिकाणी चुकीचं, सत्य विचारलेलं आपल्याला अ क आणि ड, अ क ड, अ क ड. ऑप्शन क्रमांक सी. सॉरी, एक मिनिट. हा, अ क आणि ड बरोबर आहे. बरोबर ना? चला पुढे. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे संक्रमणाचं कोणतं उदाहरण आहे? धन, ऋण, शून्य यापैकी नाही. तर हे धन येईल. काय येईल पा? धन येईल. पुढे बघा प्रश्न क्रमांक 14 आणि शेवटचा प्रश्न आहे बरं का. ठीक आहे, शेवटचा प्रश्न. प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान आणि एकसारखे घटक असेल बघा. प्रशिक्षण परिस्थिती म्हणजे काय? एक मिनिट. म्हणजे आपलं थोडक्यात आपण म्हणू अध्यापन. ठीक आहे. आणि दुसरं परीक्षण परिस्थिती, या दोघांमध्ये काय समान घटक असतील. परीक्षण थोडक्यात त्यांची परीक्षा. समान घटक एकसारखे असते, समान आणि एकसारखे घटक असते तर अध्ययन संक्रमण होतं. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलं आहे? कॉलेजची कॅलेजची संक्रमण उपपत्ती, जड्डची सामान्यीकरण उपपत्ती, थॉर्डाची समान घटक उपपत्ती की शक्तिवादी उपपत्ती? बघा, समान घटक म्हटलं का लक्षात ठेवायचं थॉर्नडाईक. ऑप्शन क्रमांक 3 थॉर्नडाईक. समोर इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का सांगा. कोणाला काही अडचण असेल तर आपण 12 वाजेपर्यंत सेशन घेऊया. कोणाला काही अडचण नसेल तर बिंदास्त झोपा. तुमचं चांगलं काय धारणा चांगली होईल. ओके, स्कोर सांगा. आता स्कोर काय सांगा याच्यामध्ये? बरोबर, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे घेतले स्कोर, आपण इथं सांगू शकत नाही. ठीक आहे. सेशन कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. आता तुम्ही युट्यूबला बघत असाल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सगळ्यात महत्वाचं लाईक करा व्हिडिओ. युट्यूबला आपण हा व्हिडिओ असेल बघत असाल तर. ठीक आहे. पाठीमागचे सगळे व्हिडिओ तुम्ही सेशन बघून घ्या, प्लेलिस्ट मध्ये बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. थांबूया आपण इथं. हा नाही नाही, आता संपलं. तर ह्याच्या खाली नाही बघा, काहीच नाही खाली, संपलंय. ठीक आहे. उद्या आपण नवीन नवीन काही गोष्टी शिकूया. बरोबर. आणि ही रिव्हिजनची चांगला वेळ चांगली असते बघा. ठीक आहे. चला थांबूया आपण इथं.